नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. नमस्कार, मी गौरी माऊली उत्तम नगरकर. मी जे काही तामसिक विद्या किंवा आपली योगिनी ह्याच्याबद्दल बोलणार आहे. तर चला तर चालू करूयात. खडकवासला पर्यटन स्थळ आहे ते. जायच्या यायच्या रोडला रात्री अपरात्री मी जेव्हा एकदा तिकडे गेले नकळत, तेव्हा मला असं बेचैनी जाणवायची त्या जागी गेल्याच्या नंतर. आणि तिथं मी येता जाताना बघायची की बाबा स्मशान कॅनल रोडच्या तिकडनं. तर लहानपणी जेव्हा मी तिथं एकदा आजारी पडले होते, तर एका महिलेकडे नेलं गेलं मला देवाचं बघायला म्हणून. ह्या अशा मुलाला तिथं बाहेरचं झालेलं आहे. ते म्हणाले की त्या जागी ते आहे. सगळं झालं आणि निवेद्य ठेवता असताना त्यांनी मला सोबतच नेलं होतं, कारण की ती बाईने सांगितलं होतं तिथं जा, त्याच्या हाताने तेथून मागं वळून बघू नको. सगळं आम्ही जे काय असतं ते आमच्या प्रमाणे तू ठुलं हात जोडून त्यांनी प्रार्थना केली. कुणाला केली, काय केली हे त्या बाईलाच माहित होतं त्यांना. माझ्या नकळत मला ते झालतं. मागं वळून बघू नका, कदाचित ते तुमच्या पाठीमागं असू देखील. तसं आम्ही पाठीमागं वळलो. तिथून जोराजोरात असा नाही का आवाज, मी घेऊन जाणार आहे, मला न्यायचंय आणि मला पाहिजे नाही ती व्यक्ती. माझ्या आयुष्यातला जर प्रसंग सांगायचा म्हणलंस तर जिथं मी राहते खडकवासला, हे सगळ्यांना सांगायची गरज नाही. पर्यटन स्थळ आहे ते. पण जायच्या यायच्या रोडला तर झालंच. तर रात्री अपरात्री मला जे काही घरात सांगितलं जायचं किंवा बोललं जायचं त्याच्याविषयी, किंवा लोकांकडून मी ऐकल्यात जाणार गोष्टी, तर माझ्या आयुष्यात जर प्रसंग सांगायचा म्हणलं तिथं वळलीच मी. तर असं पण व्हायचं की मी जेव्हा एकदा तिकडे गेले नकळत, तेव्हा मला असं बेचैनी जाणवायची त्या जागी गेल्याच्या नंतर, की बाबा धरणाच्या ठिकाणी. आणि तिथं मी येता जाताना बघायची की बाबा स्मशान, तिथून जायचं झालंच तर वरतून कॅनल रोडच्या तिकडनं. बरं. आणि जर बोलायचं झालंच तर पण की बाबा आपल्या आयुष्यातनं जर सांगायचं झालं तर प्रसंग सांगणं इतपत योग्य नसतं ते, की बाबा काय झालंय काय नाही. पण जर बोलायचं झालंच तर लहानपणी जेव्हा मी तिथं एकदा आजारी पडले होते, तर मग आमच्या घरात विचारलं गेलं की बाबा कशाने काय कशाने काय. तर एका महिलेकडे नेलं गेलं मला देवाचं बघायला म्हणून. तर तिने त्यात सांगितलं की ह्या अशा मुलाला तिथं बाहेरचं झालेलं आहे. तर तिथे म्हणले कशामुळे. तर कशामुळे म्हणता म्हणता ते म्हणाले की त्या जागी ते आहे. तर घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे तिच्या इथं जे तिने सांगितलं होतं की नैवेद्य किंवा काय काय ठेवायला लागतं तिच्या इथे, ते जाऊन ठेवा तुम्ही. तर त्यांना एवढा विश्वास नव्हता घरातल्यांना. तरी ते माझ्या सुखासाठी काय ना की बाबा आपलं जाऊ दे, आपलं पोरग आहे, नेऊन तिथे ते केलं पाहिजे. आजी चतुर आजी म्हणत होती की नाही, माझं नातू मला लय हे जिव्हाळ्याचं नातं आहे माझं, किती केलं तरी मी त्याच्यासाठी काही करू शकते. आजीच्या थ्रू त्यांनी ते ऐकलं. मम्मीला किंवा पप्पांना जरा इंटरेस्ट नाही देवा दिकामध्ये कुठल्याच गोष्टींमध्ये, की का कशासाठी. तिथपर्यंत निवड ठेवायला गेले आणि सगळं झालं. आणि निवेद्य होता असताना त्यांनी मला सोबतच नेलं होतं, कारण की ती बाईने सांगितलं होतं तिथं जा त्याच्या संग. म्हणजे तुमच्या येस, हस्तेच ठेवायचं होतं. त्याच्या हाताने तेथून मागं वळून बघू नको. तर तिथं जेव्हा मी ते ठेवायला गेलो, धारणाचे तिथं थोड्याशा हे केलेल्या आहेत की पाण्याचे तिथं आपण बघतो जरा की बाबा थांबायसाठी थोडंसं केलेलं असं. तिथं ते ठुलेलं होतं. सगळं आम्ही जे काय असतं ते आमच्या प्रमाणे ठुलं, नैवेद्य बिवेद्य काय असेल तो. त्यांनी माझ्या की बाबा माझ्या बाळाला असं काही होऊन नको देऊ. हात जोडून त्यांनी प्रार्थना केली. ते कुणाला केली, काय केली हे त्या बाईलाच माहिती होतं त्यांना. माझ्या नकळत मला ते झालतं. बाहेरवासा म्हणून
पण त्यांना हे माहित नव्हतं की कशामुळे झालं एक्झॅक्ट ते. त्यांनी नैवेद्य ठेवलं तिथे आणि जेव्हा ते महागं वळून येत असताना मला म्हणले होते की माझ्या देखत तो एखादा शब्द मला ऐकू आलता, कानावर पडला होता त्या बाईचा, की मागं वळून बघू नका, कदाचित ते तुमच्या पाठीमागं असू देखील. असं करून त्यांनी भीतीच टाकली एक प्रकारे आई-वडिलांना. वडिलांना भीती टाकल्याच्या नंतर मग त्यांनी जसं आम्ही घराच्या इथं वळत होतो, निघालोच आणि त्यांच्याकडे तेव्हा सायकल होती. सायकलवर बसून त्यांनी मला नेलतं. तेव्हा काय एवढी परिस्थिती आमची चांगलीच नव्हतीच म्हणा. आणि जसं झालं तसं आम्ही पाठीमागं वळलो. तिथून जोराजोरात असा नाही का आवाज, "मी घेऊन जाणार आहे, मला न्यायचंय आणि मला पाहिजे नाही ती व्यक्ती." असं म्हणून. ते जास्त काही लक्षात नाही. पण रात्री जेव्हा मी झोपले, म्हणजे हे तुम्हाला बोलले का तुमच्या वडिलांना? आवाज मला डिट्टो येतोय. हां. पप्पांना त्याचं काही घेणं-देणं कारण की त्यांनी नैवेद्य ठेवून त्यांचं काम केलतं त्यांनी. लहान जरी असलो, तरी लहान मुलं लगेच कॅप्चर होतात त्या गोष्टींकडे. जसं की बाबा देवाचं कोणी करतंय. कधी-कधी तर आपल्या घरातले पण असतात. मूल पहिलं आलंय जन्माला, त्याला कशी बाधा देता येईल, त्याच्यासाठी पण ते करतात. पण नाव जोडलं होतं ते फक्त की बाबा एक प्रकारे बाहेरचं झालंय. मला ते कानावर जसे शब्द पडत होते, मी घरी येऊन सांगते, की "बाबा आता मला थोडंसं जेवण जायला लागलं." मी जेवत पण नव्हते. मग जेवण जायला लागलं तर त्यांना वाटलं, की आज बराबर रात्री 2:45च्या सुमारास दचके भरायला लागले मला अचानक. काय-काय व्हायला लागलं. मग ती म्हणली, की सकाळी जाऊन मला तिथे नेलं. ती बाई म्हणली, की तिथं गेल्याच्या नंतर ती बाई म्हणली, की त्यांना तावीज बनवून देते मी. त्याच्याने जर राहिलं ना, तर मी काहीच करू नाही शकत. तावीज बनवून दिल्याच्या नंतर एक दिवस जरा शांतता. कारण की मंत्रजप सगळ्यांचेच चांगले असतात असं नाहीये. आता कळायला लागल्यात त्या गोष्टी. हं. जेव्हा आपण त्या गोष्टींमध्ये गेलो. तिथं गेल्याच्या नंतर मग मला ते थोडंसं जरा नॉर्मल. कारण की तिथं तिने ती देवीच्या मूर्तीला लय असं वेगळ्या ह्याच्याने नारळ, वेगवेगळे म्हणजे अशी पूजा मी कधी म्हणजे माझ्या आयुष्यात कधी भेटली नाही. लहान वयात पण मी त्या गोष्टी बघून बसले. मग तसं व्हायला लागलं तर ते मी रात्रीचं त्यांना जसं सांगू दे, "तिथं हो, हां, माझ्याकडनं होईल." आणि त्याच गोष्टी मला मग ते घरी आले मी त्या बाईचं वर्णन मम्मीला सांगत बसते, की असं-असं. आणि दुपारचं पण की एकाएकीच मला शाळेत उलट्या-बिलट्या व्हायला लागल्या. उलट्या-बिलट्या व्हायच्या लागल्याच्या नंतर मग मग तिथं तिथं न नेता दुसऱ्या जागेत जेव्हा त्यांनी बघितलं आणि तो तर घालाच्या शेजारीच राहत होता तो माणूस. हं. तो म्हणला आता ते त्यांना कळत होतं, देवाचं असल्यानुसार, की ह्याला पुढं चालून देव येणार आहेत, म्हणून हे होत असन. असं सांगून त्यांनी पण टाळलं. पण रिअल फॅक्ट आत्ता कळून आलंय, की ते काहीच खरं नव्हतं हं. किंवा त्यांना फक्त ते मांडायची होती. त्यांची मोजणी मांडायची होती आणि त्यांना गल्ला भरायचा होता. आयुष्यात जेवढं दुसऱ्यांचं लुटता येईल तेवढं. विद्या जमा नाही गेली तर ती कुणाकडे अशी पण येत नाही. ते आत्ता ज्या गोष्टींवर मी चालते तेव्हा कळतं. तर त्यानंतर जे मला झालं, की बाबा त्यांनी सांगितलं गेलं मी मग ह्यांनी देवीचा कार्यक्रम म्हणा सगळं म्हणजे नाही का माझ्या नकळत सगळं करत होते. हां, हां. मग एकेकाळी हे असं झालं त्यांना, एकेकाळी असं झालं, की यांच्या सगळ्याच लिंक तुटत गेल्या. 3री पर्यंत त्यांनी सगळं देवीचं केलं माझ्यासाठी. पण नंतर त्यांचं असं होत गेलं, की ह्याच्यात वेगळं लुकिंग दिसून येतंय ना. त्यांच्यामुळेच की हं. त्याच्यामुळं. मग आमच्या ज्या घरातल्या ज्या गुरु आई होत्या, गुरु आई आणि आमच्या इथं जे जोगती येतात, जोगवा, अमावास्या, पौर्णिमाला फेरी असते एक. त्यात ते जोगवा मागायला येतात किंवा मंगळवारचा पण. मग त्या जोगत्यांनी सांगितलं गेलं, "ते जे तुम्ही करताय, हं. सगळं चुकीचं आहे. जी तुझ्या हातावरची परडी आहे, जी तुझ्या सासूने केलं नाहीये, ते उद्भवलेलं आहे. अच्छा. उद्भवल्याच्या नंतर एवढाही कार्यक्रम केल्याच्या नंतर, जे माझा कार्यक्रम त्यांनी केला, तोही मला म्हणतात एक प्रकारे सूटच नाही झाला तो हं. भावला नाही. भावला नाही म्हणलं का तर ते किती केलं ते पिढीने पिढी चालत आले.
कुणी कुणी तर म्हणलं पितृदोष असन. हं. मग त्या मला एका टेकडीवर नेऊन अंड गाळायची प्रथा नवीनच, की पित्र त्याच्याने शांत होतं किंवा त्याच्याने काही आयुष्यात वेगळे चेंजेस येतात किंवा तुमचं घर चांगलं राहील त्याच्यासाठी पण. घरच्यांना इतकं बोंदू की नंतर त्यांचा विश्वासच उठला, की बाबा नकोच आता हे असं काही. पण जेव्हा तो त्रास मला झालता, तेव्हा ते सांगणारं पण कुणी नव्हतं, की त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर रात्रीच्या सुमारास किती 2:30च्या दरम्यान कधी प्रवास करायचा नसतो. म्हणजे असं जसं म्हणायचं झालंच तर आता मी खरी गोष्ट सांगायचं झालं खडकवासला डॅमचीच. तर तिथं 7 नंतर आहे ना, न्यायचं पण बंद करतात. हां. रिक्षावाले ज्या असतात. प्रॉपरली रिक्षावाल्यांचं मी ऐकलेलं आहे लहानपणापासून. तिथून रिक्षावाले सुद्धा जात नाहीत रोडवरनं. आणि तुम्ही कधी पण बघितलं असेल जिथं मांढरच्या काळोबाईला आता जे आपण उतारे बघतोय, हं. जिथे उतार्यांचं बघतोय, हो. ते तेच. खडकवासला डॅमच्या तिथं जी झाडं आहेत ना, तिथं पण ते बांधलेलं असतं. अक्षरशः बाहुल्यांना खिळे, फोटो खडकवासल्यापाशी? येस, त्या जंगलात. नीट जर जाऊन भेटलं ना, असे भाग बांधलेले आहेत, की एखाद्याचं वाटोळंच होऊ दे. त्याच्यानंतर एका आमच्या शेजारच्याच बाईने सांगितलं, "तुम्ही एवढे देव-देव केले, सगळं झालं. पण तुम्हाला हे कळलं नाही, की तुम्ही लेकराला रात्रीचं आणलंत. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात जे बसलं, ते त्याला फील झालं किंवा ते घाबरला असणार आहे किंवा त्यांनी त्याला त्या गोष्टी आणि कुणी-कुणाचा राक्षसगण पण असतो. त्याच्यानुसार पण ते सगळं अच्छा. म्हणजे जे तुम्हाला जाणवलं होतं ते हं. एक्झॅक्ट काय होतं? की एक्झॅक्ट म्हणायला गेलंच तर त्या जागी खूप सारे आता जर म्हणायलाच गेलं, तर खडकवासला डॅम जेव्हा बांधत असताना हं, नरवई किंवा काही गोष्टी हं, दिल्या गेलेल्या असतील, असं कानावर ज्या पडल्या माझ्या लहानपणीपासून गोष्टी. कुठलंही डॅम असंच थांबत नाही किंवा कुठलंही धरण आणि तिथं गेलेले जे जे काही बुडून गेलेले व्यक्ती असतात, म्हणजे जसं की एखादा लहान व्यक्ती किंवा समजा एखादं कोणाचं नातू असेल कोणाचा, कोणाचं पोरगंच असेल. घरातली जरी व्यक्ती असेल ती डॅममध्ये अंघोळ करायला म्हणून गेली आणि वाहूनच गेली. काही त्यांच्यातले जे जीव राहिले, तिथं जे तळमळ झाली, ते आपल्यासोबत पण येऊ शकते. पण त्या रात्रीच्या दरम्यान जेव्हा एक काळ असतो, सगळ्यांचा एक काळ जसा देव आहे तसंच भूत आहे, बरोबर. असं म्हणून चालतो आपण फक्त. पण त्याच गोष्टी आपल्याला नाही का, ज्या कानावर पडतात त्याच आपण कधी-कधी लय फील करत जातो. आणि तसंच की बाबा हां, मला पण कळतं, असं ह्याच्यात ते. पण लोकं माझ्या आयुष्यात येत गेली. हं. की ती म्हणत गेली की बाबा अशाने असं होतं आणि जास्त करून रिक्षावाले तिथं घाबरतात रात्रीच्या नंतर यायला. अजूनही. अजूनही घाबरतात. मी जर तिथून एकटीच जात असेन आत्ताची, ती माझी हिंमत आहे. मी रात्री 2 काय 4 वाजता पण येऊ शकते. ती माझी हिंमत आहे. पण तिथून येताना तो व्यक्ती तेवढा पॉवरफुल पण असला पाहिजे किंवा तोच व्यक्ती चाकवा खाऊन पण थांबलेला आहे खडकवासल्याच्या इथं, की बाबा त्याच मूडवर येतोय मी. हं. असं काही तुमच्यासोबत हो, झालंय? खडकवासल्याचं संध्याकाळी येतानाची लोकं जरा गंभीर असतात थोडीशी. इतकी गंभीर की बोलताना पण विचार करून बोलतात त्यांच्या संगी, की बाबा काय? काय झालं नेमकं? इतकं. बापरे! आता मध्यंतर मला म्हणजे आमचे जे सबस्क्राईब होते म्हणजे आमचा कॉलही झालता. त्यांनी एक मला खडकवासल्याबद्दल स्टोरी सांगितली होती, की ज्यावेळेस ते येत होते, तेव्हा गाडीवर असताना त्यांना शिट्टी मारत होतं कोणतरी मागून. असे काही भरपूर किस्से तसंच रात्रीच्या प्रमाणात जर सांगायचं झालंच तुम्हाला, हं. तुम्ही जाता प्रयत्न केला शिट्टी मारण्याचा. एक बाई दुधी कलरची साडी घालून रात्रीची थांबू नाही शकत. हं, पर्सनली ती मला दिसतीये, पण ती माझ्या घरच्यांना दिसत नाहीये. हं. खडकवासला डॅमच्या जिथून मी रोडनी जाते, जिथनं आपण जातो, त्या रोडवर अक्षरशः मला दुधी कलरची साडी घालून बाई थांबलेली दिसलेली आहे. इतकी भयान अवतारात, की तिला कुणी बघितलं तरी एखादा जागच्या जागी खाल्लाच होऊ शकतो. ते तर मी फक्त आता मला जे माझ्यात ती जी आमची जी तंत्रसाधनं आहे माझी जी,
जिथपर्यंत मी माझ्या योगिनींना हे केलंय किंवा जिथपर्यंत मी त्या साधना प्राप्ती केली आहे, तिथून मला कळू शकतं की त्या गोष्टींना नजरअंदाज करून पुढे चाला, की बाबा नको, तिथं लक्ष द्यायला नको. असं करून मी पुढे चालेन, कारण की ते माझं रोजचं आहे. मी कुठं जरी गेले तरी मला लगेच कळून येतं, की बाबा इथं इथे हे गोष्टी आहेत. त्या गोष्टींपासून जरा दूर. एखाद्याच्या घरात आपण पाणी पिताना पण विचार करतो. हं. तसंच माझ्या आयुष्यात मी तिथनंच जाताना मला कितीतरी वेळा असं झालेलं, की कुणी-कुणी माझ्याकडं लांबून बघतंय क्रोधित नजरेने, की बाबा ऑब्झर्व्ह केल्यागत, की खूप रागाने, क्रूर दृष्टीने बघतंय लय. असं पण. अच्छा. तर गंभीर आहे. काही गोष्टी इतक्या की सांगायला गेलं तर रात्र पण कमी पडेल इतकं. खडकवासला डॅमची ही स्थिती की तिथं रात्रीच्या वेळी जरा जायला लोकं हे करतात. आणि उत्तम नगर ते माझं कोंढवे असू दे, कोपरेगाव असू दे किंवा काही असू दे. त्या गोष्टींनुसार तिथं आहे आणि पण तिथल्या तिथं जे देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे तिथली. ज्या लोकांना ते माहिती आहे की नाही. पण तिथं जे काही आधी झालेल्या काही गोष्टी त्याच्यानुसार हे. हं. आणि असं नाही की ते सगळेजण त्रासच देतात. काही-काही जण त्यातली पण जे भूतकेत आपण म्हणतो, ते आपल्याला फक्त सांगायचा पण प्रयत्न करतात, की त्या गोष्टीने जाऊ नको. किंवा म्हणजे एखाद्या आईची ब जिव्हाळ्याचं नातं दिलंय, की तिच्या लेकरालाच तिने आपलंसं नव्हता, वेगळं होताना बघितले. म्हणजे आणि असं जास्त करून तिथं हं, गरोदर बायकांना लय लागतं. ओली बाळातीन. माझ्याकडे एक अशी केस आलती, की माझ्या आयुष्यात ओली बाळातीन. हं. काय म्हणजे काय म्हणता येईल त्याला? म्हणजे काय नुकतीच प्रकार? झालेली बाळातीन. अच्छा. महिन्याचं. तिला स्वप्न दाखवून, की बाबा आपलं आता लग्न झालंय आणि तिला धोक्याने घरातल्यांनी हे केलं. त्रास देणं तिला, आर्थिक त्रास देणं हं. आणि संपवणं. लोली बाळगून म्हणतात. ओली बाळातीन म्हणजे जर ती आता जर तसं म्हणायला गेलंच, आता मी पटकन जितकं मी बोलून गेले, की बाबा ओळी बाळातीन, की तिला त्रास दिला चंद्राचा. पण ती लादणं एक वेगळी गोष्ट आहे. जर तिला नकळत जरी केलं असेल, तर ती कधीच कुणाला त्रास देऊ शकत नाही. ते तिच्यासोबत घेऊन गेली. पण ज्यांना कळतं, की मला त्रास होतोय किंवा माझ्या रिलेटिव्हचीच आहेत, तेव्हा त्या इतकं की त्यांची जेव्हा आपण आरती उचलतो, ती पण जड होताना मी बघितली. ती उठता उठत नाही. किती जरी माणसं आली तरी. जिथं लोकं म्हणतात 4 खांदा देऊ शकतो आम्ही. तिथपर्यंत त्या उठू पण नाही शकत. गरोदर असताना जाणं. की मग तुम्ही ते कसं बाजूला केलं त्यांच्यापासून काही? इतकं की पार मग अशी केस की ती पोरगी ऐकत नव्हती. हं. इतकी की ती घरच्यांना त्रास द्यायची, आणि की एक मला हं, ते खायचंय आणि मला ते सगळं पाहिजे. तुम्ही आणून द्या, हं. तेव्हाच सोडेन. पण जेव्हा मी तिला माझ्या ह्याच्यामध्ये घेतलं. माझ्या सिद्धीनुसार मी तिच्यावर काही मंत्राच्या मला ते कळून चुकलं, की हे नाटक आहे, बोंदूक. म्हणजे घरातल्यांचं तिला अटेन्शन काहीतरी पाहिजे. हां. जे तिला त्रास देत होते, तिला ते ना ते हे करायचं होतं. हं. त्यांच्यावर पण तिला राग दाखवायचा होता. त्याच्यानुसार तिने ते केलं. आणि मला कळून चुकल्याच्या नंतर मी डायरेक्ट तिला जसं म्हणलं, की "बाळा ऐका तुला असं केलं." तर ती म्हणती, "मला घरातले त्रास देतात. घरातल्यांकडून मला तो त्रास आहे. त्याच्यानुसार मी हे नाटकी केली." म्हणलं, "बाळा असं करूच नको." कारण की वेताच्या छडीचा मार काळूबाईच्या, हा जर ज्याला एखाद्याला बसला, तो इतका जोरात बसतो, की सांग ती पोरगी तोपर्यंत मार खात राहिली, जोपर्यंत मी तिच्या तोंडातनं हे ऐकू नाही शकले, की मी खोटं केलं. तिच्या घरातले समोर होते. हं. सगळ्यांसमोर एक्सेप्ट केलं. सगळ्यांच्या समोर एक्सेप्ट केलं, की मी एक खोट्याने केलेलं आहे. ताई चुकीच्या नाहीयेत, मी खोटी आहे. आणि ताईंना मी नाक रगडून माफी मागते, की त्याच्यानंतर मी तसं करणार नाही. मग अशा केस पण जेव्हा आपल्याकडे येतात, तिथपर्यंत पण चालना द्यावी लागते, की ह्यांच्या बुद्धिमत्तेने. एखादा जर व्यक्ती जर त्याला जर बाहेरचाच झाला असेल, तो आमच्या नजरेत नजर मिळवू शकत नाही. आणि हे कितपत खरं आहे तुम्हाला पण माहिती आहे. अगदी बरोबर. नाहीच मिळू शकत तो. जर त्याला जर ते व्यक्ती दिसत असेल, की ती व्यक्ती पॉवरफुल आहे आणि जर त्यांनी मुद्दामूनच केलं असेल, तर त्याचं वाचणं मुश्किल आहे आमच्याकडनं.
एक तर ती रक्तबांबाळ सुद्धा होऊ शकते मार खाताना, इतकं की सांगू नाही शकत. आणि ती नंतर म्हणत होती की मला वारं होतं. जेव्हा त्याच्यानंतर जी म्हणली 2 गोष्टी जेव्हा माझ्या कानावर आल्या, की मला वारं आहे आणि मला बाईचं वारं चालत नाही. त्याच्यानंतर मी जरा गुमसुम झाले. गरोदर बाईला बाईचं वारं चालत नाही. ती बाईच्याच वाऱ्यात आली आणि तिला बाईचं वारं चालत नाही. हम्म. त्याच्यानंतर जशी मी तिला हे करत गेले, कलेक्ट करत गेले नाही का, जशी तिच्या आत मी गेले. मला हे कळून चुकलं की घरच्यांच्या अटेन्शननुसार तिने जे केलतं नाटकी, ती तिच्या अख्ख्या घराची जी लोकं राहायची, त्यांना किती त्रास झाला असेल त्या गोष्टीचा. ही रात्रीच्या 3-3 वाजता मुद्दामून आवाज काढायची जोरजोरात. मला वाचवा. बघा ना मला किती त्रास होतोय आणि ओरबाडून घेतलं होतं मी अक्षरशः. इतकी पण खोटी नाटकं करताना मी म्हणजे जे तिला मी जे माझ्या ह्याच्यात पकडलं, ते कुणीच पकडू नाही शकत. बुद्धिमत्तेनुसार ती सगळ्यांना खोट्यातच काढत होती. मोठे-मोठे दवाखाने तिने करायला लावले अक्षरशः आई-बापांना तिच्या, की "बापा मला असं-असं होतंय. हम्म. त्याच्याने तुम्ही माझं काय असेल ते करा. मला लयच त्रास होतोय." तिथपर्यंत खोटी बोलत गेली, जोपर्यंत सगळ्यांसमोर पाणउतारा नाही झाला त्या व्यक्तीचा. जर तुम्हाला खऱ्यानीच असेल तर करा. जर तुम्ही तंत्रसिद्धीला जर हे करायला लागला आणि त्याच्यानंतर कळलं वर्षांनी ती पोरगीच गेलेली. बापरे. इतकं की जितकं आपण नाटकं करतो आणि जे माझ्या संग ती म्हणली होती की मी परत असं करणार नाही. आणि जे ती देवावर तिने हात ठेवला, की मी ताई परत असं काही करणार नाही. माझ्याकडून काही झालं तर ती समोर आहे आणि एवढं आहे. देवांचं पण इतकं शास्त्र आहे ना, मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही देवाच्या वाटं गेला, तर देव तुम्हाला त्या वाटेला नेऊन सोडतो, ज्या वाटेला तुम्हाला जायचं पण नाहीये. म्हणतात ना, पक प्रकृतीशी खेळ तर हम्म. तुमच्याशी खेळ, निसर्गाशी खेळ तर तुमच्याशी खेळ. बरोबर. आणि नंतर ती पोरगी तो पण अभ्यास करायला लागली, जो अभ्यास आम्ही करत होतो, तंत्रविद्येचा. अच्छा. त्याच्यानंतर ती वेगळे आणि तिने नंतर असं की तो ग्रंथ पण वाचायला घेतला होता, नीलवंती ग्रंथ. हम्म. तर तिने त्याचं म्हणते नाही का कॅम्प्युटरवर सर्च-बिच मारून किंवा लॅपटॉपवर सर्च मारून त्याच्यानंतर ती घरच्यांच्या मनानुसार परत तेच करायला गेली आणि वर्षाच्या नंतर मला ते ऐकू आलं ते वेगळं होतं, की त्या सिद्धीने तिचा जीव घेतलाय. बापरे. जर अच्छा. सिद्धी करत असताना हम्म. तुम्हाला हे पण माहिती असलं पाहिजे. जर सिद्धी करताना आपणच जर आपल्या सिद्धीची मस्करी घेतली, तर सिद्धी आपली पण मस्करी करू शकते. सिद्धी प्राप्त करणं हे काय आहे, हे आजपर्यंत कुणाला माहीत नसेल, तर तिथपर्यंत जाऊ नका. हे काय आहे नेमकं तुम्ही सांगाल का? अगं सिद्धी म्हणजे कशा प्रकारे प्राप्त केली जाते किंवा सामान्य माणसं पण प्राप्त करू शकतात का? सामान्य म्हणता गेलंच तर, मी माझ्या गुरूंना कधी असं म्हणले नाही, की मला सिद्धी प्राप्त करायची. जसं माझं मी जसं माझं म्हणजे मी त्यांच्याकडं येणं-जाणं होतं माझं. काली मातेची जेव्हा आरती सुरू होते मंदिरात आमच्या, तेव्हा मी सगळ्यांचं एक-एक बघितलं होतं ऑब्झर्वेशन. अचानक वारी यायला लागतात बायकांना. हम्म. अचानक मानलं गेलं, की देवाचीच एक ती हे असतं, त्याला म्हणतो आपण संचार. देवाचा संचार होणं महत्वाचं आहे. हम्म. पण बळच आणणं देवाला मला पटत नव्हतं माझ्या बुद्धिमत्तेला. आणि जिथपर्यंत मी ऐकलं गेलेलं आहे, महाकाली हम्म. ही कुणालाही येऊ शकत नाही. अक्षरशः माझ्या गुरूंना मी साक्षात नमन करू शकते, की माझे गुरु कधीही महाकालीचं वारं घेत नाही. त्यांना महाकाली जरी प्रसन्न असली तरी. महाकाली ही इतकी रौद्ररूपी आहे, की जर ती आली, रौद्ररूपी म्हणण्यापेक्षा ती इतकी चांगली सात्विक पण आहे, की जर ती एखाद्याला प्रसन्न झाली, तर ती खूप छान प्रकारे होते. पण तिचं जर तुम्ही वेगळा रूप बघायला याला, तर ती इतकी क्रोधित आहे. घोर अवतार. जर तुम्ही जर ते धारण करायचं ठरवलंच, तर ते करू पण नाही शकत तुम्ही. इतकी क्रोधित आहे ती देवी. आणि जसं मी सिद्धी प्राप्त केली, मी माझ्या गुरूंना विचारून केली नव्हती. हम्म. माझ्या मनात एकच होतं, की मला सिद्धी प्राप्त करायची. मी महिना 2 महिने कुठंच गेले नाही. जसं आमच्यात मागायला जातो आम्ही जोगवा देवीचा, तोही मी मागायला गेले नाही. त्याच्यानंतर माझे घरचे हम्म. मला हे प्रश्न विचारायचे, की अचानक एवढा बदल कसा दिसतोय? रंगारूपात किंवा तुमच्या चालढालमध्ये. लोकं अक्षरशः घाबरतात ते रूप बघून. ते करू नको बाळा.
पण मी घराचा दरवाजा खोलला नव्हता. लिटरली 2 महिने तरी मी रोडवर पण जाणं बंद केलं होतं. पण त्याच्यामध्ये मला एक सीन कळला होता माझा, की मला 2:30च्या दरम्यान बाहेरच जाऊशी वाटायचं. तर त्याला आपण असं म्हणतो सात्विक विद्येतून आपण जेव्हा तामसिक विद्येमध्ये जायला लागतो, तेव्हा तंत्र साधना ही पण चालती. आणि ती कुठल्या प्रकारे चालती, की जर आपण बोलायचं गेल्यास तरी बाबा हावी होऊ शकते ती एखाद्यावर. जर सांगायचं झालंच तर खूप मोठ्या प्रमाणात हावी होऊ शकते. अच्छा, आता तुम्ही 2 महिने एका रूममध्ये म्हणजे काय करत होता? मी माझं जे काही मी तर खाणं पण सोडलं होतं. पण तरीही मी जशास तशीच होते. ना माझ्या तब्येतीत बदल होता, ना माझ्या कुठल्याही बॉडी लँग्वेजमध्ये. फक्त एवढंच होतं, घोर रूप झालतं माझं थोडंसं. इतकं की सांगायला नको. म्हणजे मला तुमचा सात्विक मलिन मधला म्हणजे मला अंघोळ पण नव्हती करू वाटत, इतकं. अंघोळही नाही. परत की मला कुठल्याही गोष्टीचे स्मेल येणं बंद झालतं. स्मेल म्हणजे त्या ठिकाणी गेलं की मला त्यांच्या अंगणातला वास पण यायचा नाही. किंवा त्यांच्या घरात जी आपण म्हणतो ना एखाद्याच्या घरात गेले की आपल्याला एक छान स्मेल येते किंवा दुर्गंध येतो, तो पण यायचा बंद झालता. जिथं तांत्रिक विद्या केली जाते. माझे जे आमच्या गुरुमार्गानुसार आम्ही सात्विक विद्या म्हणजे इतकं की सांगू पण नाही शकत. त्यांचं नाव इतकं लौकिक आहे, की मी बोलू पण नाही शकत. पण मला ह्याच्यात रस का? तर मला ह्याच्यात खरे-खरं उतरायचं होतं. तामसिक विद्या ही अशी आहे, की जर तुम्ही करत गेला तर ती तंत्रविद्या तेवढी चालती, की सांगू पण नाही शकत. पण ज्या प्रकारे मी ऐकलंय, की तामसिक विद्या लवकरही प्राप्त होते, पण तेवढाच प्रादुर्भाव पण आपल्यावर खूप जिथं जास्त तुम्ही होतो. असं म्हणता हं, अ, महिना, महिना. मी महिनाच धरून चालले होते. तिथं मला 2 महिने उलटले होते. जिथं 31 दिवसाची साधना असते हं. योगिनीची. 64 योगिनी. योगिनी साधना असू दे. पण लिटरली मला कुठेही गेलं, तरी तो व्यक्ती जेव्हा मला ऑब्झर्व्ह करतो, जो व्यक्ती त्या विद्येतनं येतो, तो व्यक्ती एकच म्हणतो, की "हां, तुमच्याकडे विद्या प्राप्त आहे का?" मी लिटरली म्हणते, "नाही." माझं उत्तर नाही काय? आपल्याकडे जी विद्या आहे, जर आपण ती सांगितली, तर ती त्याच्याकडे पण जाऊ शकते. आणि एखाद्याला एवढं पण डोकं असतं, की तो विद्या पण काढून घेऊ शकतो एखाद्याची. इतकं की सांगू पण नाही शकत. हं. जेव्हा आपले मंत्र जपायला आपण बसतो, तेव्हा कुठलाही आवाज जरी आला आपल्याला ऐकू, तरी तिथपर्यंत जायचं नसतं. आणि आता तर तुम्ही सांगताय, की तुम्ही योगिनी सिद्धी प्राप्त केली तर योगिनी सिद्धी जेव्हा मी प्राप्त करत होते, हं. तेव्हा मला घुंगरांचा आवाज यायचा. आणि ती प्रोसेस काय होती? तुम्ही कशी प्राप्त केली? मी जेव्हा ह्याला बसायचे, मी दिवसाचं काय असेल ते माझा मंत्र जप इतकं की मी खाणंच सोडलं होतं. पाणी हं, किंवा मला वाटतं तर मलमूत्र पण मी सोडलं होतं. का? तर त्यात ते खावं पण लागतं. हं. इतकं. जर तुम्हाला जर खायचंच असेल तर. आणि जर तुम्ही त्यानुसार जर चालताय, दुसऱ्यांचा बघून जर तुम्ही करत असाल, तर ते योगिनी थांबत पण नाही तुमच्याकडं. सिद्ध योगिनी जर करायच्याच झाल्या, तर त्या सिद्ध पण होत नाही लवकर. इतके मंत्रजप हे असतात, कठीण असतात. ज्यांना मुद्रा माहीत नाही देवीची, ते जर मुद्रा जरी चुकली, जसं की आता कामाख्या पीठचे जी रजस्वाला झालेली आहे माता, त्यातला आज तिस तिसरा किंवा चौथा दिवस धरून चालू आपण. त्याच्यामध्ये मी तुमच्या इथं येणं हे पण लय महत्वाचं होतं. सौभाग्य आहे माझं, की मी त्या ह्याच्यात चालले म्हणून मला ते प्राप्त आहे. तिथपर्यंत भगवती सुद्धा येऊ शकत नाही, की जर तुम्ही एखादी वेगळी तंत्रसिद्धी करताय, त्यात योगिनीचा जर तुम्हाला विचारायला गेलं, तर कुठल्या योगिनी, कुठल्या आधारावर चालतात? त्यांना शांतता खूप प्रिय असते आणि त्या तुम्ही सगळे कपाल बंद करूनच चालू शकतो आपण. उजेड सुद्धा घेऊन द्यायचा नसतो घरात. अंधारात ती प्राप्त केली जाते. तुम्हाला त्या प्राप्त करताना काही कठीण वगैरे काय हो, आला? इतकं की त्रास पण देतात. अशा योगिनी आहेत की त्या सांगू पण नाही शकत की त्या आपल्याला जर
ती जर योगिनी हे करायची असेल, हं. प्राप्त. येस, तर त्या त्या विद्येनुसार मला ह्या काळी म्हणजे आमच्या काळी असं पण सांगितलं गेलं होतं, की त्या विद्येनुसारच त्या चालतात. त्यांना ते द्यावंच लागतं. रक्त तर रक्त द्यावे लागतं किंवा त्यांना 4 पायाचं तर 4 पायाचं. मी ह्यांच्याकडे लक्ष न देता मी माझ्या महा महाकालीचे मंत्र जे काही माझ्याकडे होते, जिथं आपण देवीचा एखादा स्तोत्र जरी म्हणला गेला आणि मंत्र जरी म्हणाय त्याच्यात खूप फरक आहे. तसंच काही असतं. जर तुम्ही विद्या जर शिकायची ठरवली, तर तुम्हाला तंत्र साधनेमध्ये तुमचा मलमूत्र पण सेवन करावं लागतं. आणि हे कितपत खरं आहे, हे तुम्ही कुठल्याही तांत्रिकाला किंवा मांत्रिकाला जाऊन विचारा, की काय करावं लागतं त्याच्यासाठी. इतकं आहे त्याच्यात. हे तामसिकमध्ये झालं. तामसिक विद्या म्हणजे इतकी की तंत्रशास्त्र आहे ते. त्याच्यामध्ये इतकं आहे की ऑब्झर्वेशन पण जर चुकलं तुमचं, तिथपर्यंत चाललंय. तुमचा मंत्र जरी चुकला, तरी ती विद्या तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि मला विद्या प्राप्त करता तुम्हाला सांगू शकते, मला 32वा दिवस दुपारचा 2 वाजता इतका मोठा शुभ म्हणजे आणि अशुभ ह्याचं दोन्ही प्रतीक ती सांगून जाते. आणि जेव्हा मला कळलं, की ती सिद्धी पण प्राप्त झालेली आहे, त्याच्यानंतर मी सांगू पण नाही शकत, की इतकं माझ्यासारखं हे पण कुणी नव्हतं. त्याच्यानंतर मी ज्या मंदिरात जायला लागले, ज्या मंदिराच्या मी पायरीवर बसायचे, तिथंही येणारा कुठलाही जो व्यक्ती जरा वेशही बदलून आला, तरी तो मला हेच विचारायचा, की "तुम्हाला विद्या प्राप्त आहे का?" कारण की त्यांना कळायचं, ते घोर रूप पण माहिती आहे आणि अघोर रूप पण माहिती आहे. तर ती पॉवर पण त्याच्याकडे घेऊन जाऊ शकतो तो, इतकं. आता राहिला प्रश्न, की तुम्ही जर बोलताय, की योगिनी, तर पहिलं आपण हे कळून द्या आपल्या प्रेक्षकांना, की योगिनी चांगल्या पण असतात, ज्या प्रकारे मी ऐकले वाईट पण असतात. तर वाईट प्रकारे काय करतात आणि चांगल्या प्रकारे काय करतात? म्हणजे तुम्ही तुमच्या सिद्धीतनं ते कसे प्राप्त करतात, ते पण कळून द्या प्रेक्षकांना. योगिनी हं. तशीच यक्षिणी. अच्छा. यक्षिणी तुम्ही खूप ऐकलं असाल हां, किंवा तुमच्या यक्षिणी कानावर पण ते शब्द पडले असतील. यक्षिणी झालं, कर्णपिशाचिनी, डाकिनी, शाकिनी अशा भरपूर काही माहिती आहेत. त्यांना जर प्रसन्न केलं, तर त्या पण गोष्टी पूर्ण करू शकतात. त्या गोष्टी तुम्ही कधी विचार पण नव्हता केला. पूर्णच जर केलं तर. पण 64 योगिनी, घरात असलेली आपली कावड्याची माळ, जी माझ्या परडीत आहे, तिला 64 आहे. 64 योगिनी म्हणून. देवी आहे, पण देवीला 64 योगिनी सुधिक आहे. तर तिच्या कामानुसार चालतात. जसं की बाबा, आता आपण तुम्हाला हे पण माहीत नसेल, की ज्याच्यानुसार शृंगार केला जातो, त्या शृंगारात त्या गोष्टी पण यूज केल्या जातात. जसं की तांत्रिक विद्येमध्ये जर मी तांत्रिक विद्या करायला बसलेच, तर तिथं त्याही वशीकरणाच्याही गोष्टी असतात. गोष्टी असतानाच तिथं योगिनी, योगिनी इतकं हे सुंदर जे त्यांचं वर्णन केलेलं आहे, की त्या गोष्टीनुसार चालतात. ज्या गोष्टीनुसार आपण त्यांना बघू पण नाही शकत. मी जेव्हा माझ्या घरात बसायचे तेव्हा मला घुंगरांचा आवाज यायचा. सिद्धिप्राप्तीच्या वेळेस असे संकेत योगिनी, असतात. योगिनी जर चांगल्या ह्याच्याने केलंच तर. हं. पण मी जी योगिनी केली, जर तुम्ही जर म्हणताय यक्षिणी, कर्णपिशाचनी. कर्णपिशाचनी जर मी घ्यायचं ठरवलंच, तर कर्णपिशाचनी मी मला हे पण सांगायची, ते त्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय. अप्सरा. हं. अप्सरा ही सगळ्या पद्धतीचं केली जाते. पण अप्सरा विद्याची जेव्हा केली जाते, मागणी केली जाते, जेव्हा आपण स्वतःच्या मनाला सुधीक ठरवतो, तेव्हा सगळे कपाल बंद असले पाहिजे. अंधारातच केली जाते ती. आणि जास्त करून रात्रीचीच विद्या मी अनुभवलेली आहे. जे माझ्या आयुष्यात जे मी घडत गेलं, पण त्याच्यानंतर जेव्हा मी ह्याच्यात वळाले, तुम्ही ह्या गोष्टीमध्ये वळण्याचा आपण स्टार्टिंगलाच कव्हर अप करायला पाहिजे होतं. पण तुम्ही ह्या गोष्टीकडे कसे काय वळालात? एक मानायला गेलं तर
सगळ्यांचा एक अभ्यास करायची लय आवड असते सगळ्यांना. सगळ्यांना एक टॉपिक लय आवडतो. तसं मला खूप आवड होती. पण जेव्हा मला स्वतः दिसायला लागलं, मी कुठं जायचे तेव्हा मला ते डायरेक्ट दिसायचं समोर, की प्रेत माझ्या संग बोलायचा प्रयत्न करतंय. अच्छा. की सांगतंय ते. एकदा तर असंच झालं, की रिलेटिव्हमध्ये ते झालं होतं सगळं आणि ते म्हणत होते, की माझी अशी-अशी इच्छा राहिलेली आहे. मला ते पाहिजेनच आहे आणि ते घेतल्याशिवाय मी जाणार नाही. तर ते जेव्हा आपण हे करून येतो, एखाद्या माणसाला अग्नी देऊन येतो, त्याच्यानंतर मडकं फोडलं जातं. अगदी बरोबर. तो जीव खरा सुद्धा आपण घराला बांधून ठेवतो. हम्म. तो जर एखाद्याने नेलाच, चुकून त्याच्या नकळत हा. किंवा त्यालाच नेलं, तर तो आपल्याला इथपर्यंत सांगू शकेल का, की माझंच काहीतरी नेलंय म्हणून? तर तो म्हणत होता, की माझ्या घरात माझा जीव एकदम चांगल्या प्रकारे गेला. पण मला कुणीतरी डांबून ठेवलंय या ठिकाणी. मला हम्म. कॅचअप म्हणजे इतकं, की मला पार त्यांनी कॅच करून मला इतकं केलं, की मला त्या ह्याच्यात सोडलं जातंय. म्हणजे एखादं मला कामात असं साठी नको नसतं करायला, आपलं. की मग मला कुणीतरी त्या ठिकाणी हे करावं. ते मला तो येऊन सांगतोय. जिथं मी त्या ठिकाणी गेले, तर तो मला येऊन सांगतोय. हे कुणी नाहीये, फक्त मला तुलाच सांगायचंय. जेव्हा मी ते घरातल्यांना त्यांना सांगितलं, तर ते म्हणले, "तुम्हाला कळलं कसं?" तर मला ते पण घरात विचारत होते, की कसं? पण त्यांना हे माहीत नव्हतं, की पुढे चालून मीच ह्या क्षेत्रामध्ये उतरणार आहे. मग ते संकेत असतात आधी, की तुम्ही जायचं आधी तुम्हाला एखादा जर व्यक्ती रस्ता दाखवतो, तर ते तुमचं आयुष्यातलं पहिलंच पाऊल असणार तिथं जायचं. आणि आणि जिथपर्यंत तुम्ही म्हणताय तांत्रिक सिद्धी एवढी चांगली नाहीये. एखाद्याने जर नजरेने जरी वेद चालवली ना, तर तुम्हाला ते थांबवायची ताकद पाहिजे. जिथं मुद्रा चालते, तिथं कुणी चालत नाही आणि जिथे विद्या चालते, तिथं कुणीही चालू शकत नाही. पण जर सात्विक प्रमाणे जर केली, तर त्याच्यात तेवढी पण ताकद असते, की ती भिडते. पण तांत्रिक सिद्धी जर मी प्राप्तच केली ना, तर कुणीच नाही थांबवू शकत. हां, पण शेवट हा नेहमी वाईटच सांगितलेला आहे. कुणाचाही असू दे, की जर विद्या जर तुम्ही तांत्रिकप्रमाणे केली, तर तुमचा हा. शेवट वाईट आहे. जर मी तांत्रिक असूनही म्हणजे मला माहिती, की मी कुठल्या ह्याच्यावर चालले, कुठल्या वळणावर चालले, तर माझं वाईटच करू पण शकत नाही लोकं. जर मी नेहमी अशा वेळेस ह्याच्यात राहून पण, ह्या क्षेत्रात राहून पण मी कधी कुणाचं वाईटच बघितलं नसेल. पण मला ते समोरून कळतंय ना. माझ्या ज्या सिद्धी मी प्राप्त केलेल्या आहेत, त्या मला सगळं सांगतात आहे त्याच्यात ना, की त्यांनी जर समोरून त्या मला सांगतात आहेत. जर मी कधी कोणाचं वाईटच केलं नसेल, तर मी या क्षेत्रात असो, माझं वाईट होऊ पण नाही शकत. पण माझ्या एका क्षेत्रात मला असं पण म्हणायला गेलं होतं, जर तू ह्या क्षेत्रात जातोय, तर तुझा गुरु मीच होणार. पण शेवटला असं झालं, त्याला झोपायला खाटही नव्हती. हम्म. तिथेच राहून त्याच देवराजाने त्याने घमंड दाखवला होता मला. तो अक्षरशः धुळी खात म्हणजे इतकं की पार धूळ खात पडला होता तो. म्हणजे असं का? जिथून आपण स्वतःच्या पॉवरचा सुद्धा हे केलं जातो ना, हा, म्हणजे अच्छा. घमंड म्हणतो. हा. जिथं घमंड चढला जातो, हा. तिथं तुम्हाला पैशाचा पण लालच येतो. त्यांनी माझ्या आई-वडिलांना सांगितलं होतं, की ह्याला मी कसल्याचाच ठेवणार नाही. अच्छा. आणि तीच व्यक्ती मला अक्षरशः अशी झाली, की पार माझ्यासमोर ती सोडून ही झालेली. आणि त्याच्याकडची जी येणारी लोकं होती, ती नंतर म्हणतात त्यांनी आमचं कधीही पैशासाठीच यूज केला. त्यांनी आम्हाला कधीही पैशांचीच माग केली. तुम्ही जाताना पण असं वाटतं, की तिथून कुणीतरी चांगला एखादा आपण म्हणतो ना संचाराप्रमाणे आपलं चालणं-बोलणं होतं. तसंच मी जिथून जाते तिथं मला असं वाटत नाही, की जर मी ह्या विद्येत असेन तर मला लोकं त्याच त्याच नजरेने बघत असतील. जशी भावानी तशी बहिरी भावानी आहे. हम्म. भावानीच जर प्राप्त केली, तर तिथपर्यंत ओळखणं पण महत्वाचं आहे ना. हा. आता भावाने आणि बहिरे भावाने आपण कळून द्यात की काय नेमका हा प्रकार. जसं आता तुम्ही असं म्हणलं जातं, जसं देव आहे हम्म. रूप की हां, देवाचे रूप. तसंच अपोझिट रूप हे
ज्याला आपण म्हणतो शैतान किंवा काय काय हा. जे म्हणत गेलं, चेडा गोटा आता तर म्हणतात ते हाडळ. आणि माझ्या आयुष्यात जर आलं तर ही सगळे हेच, की बाबा हेच नुसार विचारायचे, की या थिंकिंगनीच आम्ही चालतो. म्हणलं आम्हाला हे माहिती आहे. म्हणलं तुम्ही सांगायचं असेल तर त्या त्या स्टोऱ्या सांगा. पण सांगत असताना यांची मग व्हायची. मग मला तिथलं इथं कळून जायचं की ते खरे नाहीयेत. आणि जर भावानीच प्राप्त केली, तर भावानी प्राप्त केलेल्यांना विजय मिळाल्याशिवाय राहत नाही. पण भवानी भैरी भावानी जर प्राप्त केलीच, तर ते तेच सांगू शकते. त्या त्या मुद्द्यांवरच तुम्हाला नेऊन ठेवू शकते, ज्या मुद्द्यांवर आजपर्यंत कोणी गेलं नाही. अचानक हा व्यक्ती एवढा आहे आणि तो जाऊन त्या लेवलला पोहोचतोय, ज्या लेवलला मला कधी जायचंच नाहीये. आणि तिथपर्यंत जात असताना जर आता तुम्ही असं म्हणला, भावानी आणि बैरी भावानी. हम्म. जशी कावड्याची माळ आहे तशीच मुंड माळ पण आहे. जी आता तुम्ही बघत असाल प्रत्येक मांत्रिक किंवा तांत्रिकाच्या गळ्यात ती असते. तांत्रिक सिद्धीमध्ये तिला आता आमच्या गुरुनुसार ती आम्हाला ते सिद्ध करूनच दिली जाते. आता तुम्ही ते बघत असाल ट्रेंड झालाय त्या माळ्यांचा. ज्याच्या त्याच्या गळ्यात मुंडामाळ दिसते. मुंडामाळ्यांचा जर तुम्हाला हे कवटी आणि मुंडामाळ ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. लोकं त्या त्या गोष्टी पण घेऊन बसतात समोर, जे गोष्टी त्यांना माहिती पण नसतात. मी एका व्यक्तीला जाऊन विचारलं, "कवटी का घेऊन बसली?" ती म्हणते, "ते माझं खप्पर आहे." जिथे महाकालीच्या पूजेमध्ये हम्म. मी बघितलं गेलेलं आहे, की ते खप्पर देवीच्या हातात त्या त्या गोष्टी पाहणं करण्यासाठी ती घ्यायची. तर ते लोकं वेगळंच सांगतात. त्यांना त्या त्या गोष्टी पण माहिती नसतात. जेव्हा आपण एखाद्या देवाऱ्यात जातो, तुळजापूरमध्ये तुम्ही सुरीक बघितलं, बटूक भैरव, भैरव ह्या गोष्टी सुद्धा आहेत. रक्तबहिरी सुद्धा आहे. मग तुम्ही जर काही सिद्ध करत करत गेले, तर तुम्ही हे ओळखता ओळखता मग तुम्ही लोभाकडे पण वळताय ना. तुमची सिद्धी सोडून मग जर खराच तांत्रिक असेल ना, हम्म. तर तो लोभी कधी होत नाही. आणि तो तेवढाच स्वतःच्या देवाला सुद्धा घाबरून असतो. जशी भवानी तशीच बहिरी भवानी. बहिरी भवानीला जर आपण तिच्यावर अवलंबूनच जर असं ना आपण, तर देवी आपल्याला हे पण सांगू शकते ना, शेवट तुझा जो अंत पण आलाय ते पण तुला सांगू शकते. एखाद्या तांत्रिकाचा वाईटही मला शेवटच म्हणजे वाईटच सांगितलं गेलेलं आहे कधी पण. पण त्यांना हे नाही सांगितलं गेलं का, की तर तांत्रिक त्या त्या मुद्द्यानुसारच चाललाय. जर त्यांनी ठरवलंच, तो तिथपर्यंत पण हात घालू नाही शकत. पण जर लोभी असेल, तर तो तिथपर्यंत पण हात घालणार. आणि तो आयुष्यात ते पण मुद्दे हे करत राहणार. जसं एखाद्यानी बँगल्स घातलेत, लाल, पांढरे, पिवळे, हिरवे. त्याचा मुद्दाच माहीत नसेल का? तर तुम्हाला ते प्राप्तच होऊ शकत नाही. तुम्ही जर एखाद्याला बघून जर त्या माळा घालत असाल, माळांचं प्रतीक काय असते हे पण तुम्हाला माहीत नाही आजपर्यंत, की तुम्ही काय करताय, काय नाही. आता मुंडमाळ वगैरे कशासाठी यूज करतात? आता जसं तुम्ही मुं कवड्या सांगितल्या की या योगिनीच्या प्रतीक आहेत. हा, तर या मुंडमाळ वगैरे कशासाठी घेतात? मुन्ना माळ ही सात्विकपण पद्धतीने सुधी घातली जाते, की बाबा ज्या देवाला आपण जातोय. आणि मला एकाने तर असं पण सांगितलं, माझ्या घरी अशी एक केस आलती. तो म्हणला, की "मी माळ घातलेली आहे, हम्म. पण ही चेड्यांची माळ आहे." त्याला ह्यातलं पण माहीत नव्हतं, की आपण काय घातलंय ते. आणि तो म्हणला, की "ही चेड्यांची माळ आहे." तर मला त्यांनी खूप असं देवाचं नाव घेतलं, ज्या देवाला आम्ही आमचं सगळं मानतो. सुरूरचे धावजी पाटील हे आपल्याला माहिती असेल. बरोबर. हो. खूप प्रमाणात त्यांनी अख्ख्या विद्या केलेल्या आहेत. अगदी. अक्षरशः दाऊजी पाटील महाराज जिथं आम्ही नाव घेतो. ते इतकी बाबा जर त्यांच्यानुसार जर चालायला लागलेच, तर एखाद्याचं चांगलं केल्याशिवाय सोडत नाही ते. भरभराटी होऊ शकते. पण जर तुम्ही त्यांना तांत्रिकमध्ये जर हे करायला लागले, त्यांनी अख्खा अभ्यास केलेला आहे. अक्षरशः सुरूरचे धावजी पाटील हे जेव्हा आपलं नाव समोर जर येतं ना, कानात गुंजतं किंवा खारोड्याचा म्हसोबा सुद्धा नाव गुंजतं.
तेव्हा ह्या लोकांना असं वाटतं की ते तांत्रिक नुसार चाललेले आहेत. पण तुम्ही त्यांना असं का नाही घेत की ते सात्विक पद्धतीने सुद्धा आहेत. तांत्रिक पद्धतीने जर केलं तर तुम्हाला तो अभ्यास सुद्धा मावणार नाही. तर तुमच्या डोक्याच्या बाहेरचा अभ्यास आहे. मी जर तिथे एकदा गेले, तर ते तिथं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा नैवेद्यच आहे तो. तिथं खूप मोठ्या प्रमाणात सगळं केलं जातं. त्यांचा नैवेद्य ठेवला जातो. सगळं पण त्यांची जर निंदा कुणी केली, तर तो मागे सुद्धा घेऊ शकतो. तुम्हाला हे पण माहिती आहे? हां. निंदा जर केली ना कुणी, जर जर एखाद्या खरंच जर करत असेल ना एखादी व्यक्ती, जर त्यांना जर हे केलं, तर बाबा इतके म्हणजे जितके चांगले तितके त्यांना हे पण व्हायला वेळ लागत नाही, की तिथपर्यंत पण जाऊ शकतात ते. पण बाबांचं जे मी माझ्या प्रती जेवढं म्हणजे मी जेवढं त्यांच्यावर मनापासून जे प्रेम केलेलं आहे, की बाबा, बाबा हे माझं सगळे आहेत. जेव्हा सुरूचं दाऊजी पाटील हे नाव सुद्धा आमच्या कानात गुंजतं ना, तर आम्ही खूप म्हणतात ना विनवणीने त्यांना आम्ही हे मागतो, की बाबा कुणाचंही चांगलंच होऊ दे. आणि तिथे एक आहे, बाबा त्याचाच आहे जो सत्यमार्गाने चालत. हं. अक्षरशः काळूबाईचे रक्षकही मानले जातात ते. इतकं की जेव्हा त्यांच्या काठीचा सुद्धा आवाज आला ना, तर भाल्या-भाल्यांचं बत्त्या गुल होतात, की बाबा आपण ती गोष्ट केली नाही पाहिजे. हां, म्हणजे त्यांचं पण एक सांगू शकाल, की ते कोण होते, काय होते दाऊजी? दाऊजी पाटील म्हणजे हे हां. एक त्यांचं एक होतं, की बाबा त्या गावात कसे आले? हां. हे पण मी ऐकलेलं की त्यांचा विषय असं पण ते पसरवलं गेलं होतं, की ते तांत्रिक सिद्धीचे खूप मोठे मालक आहेत. आणि ही गोष्ट मी पण मानते, जरी ते मालक असले, एखाद्याचं वाईट नाही ना बघू शकत. जिथं ज्या देवापाशी मी माझ्या रिलेटिव्हमध्ये एक मुलगी होती माझ्याकडे. ती म्हणायची, की मला बाबा येतात आणि बाबा मला असं सांगून जातात, की माझ्या आयुष्यात कधी मी हे पण केलं नसेल. त्याचे बाबा म्हणतात, की त्या 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 रूलनुसार तू चालायचा नाही. मलाही वेगळं वाटलं. म्हटलं रूलनुसार गुरु केल्याशिवाय येऊच शकत नाही. हं. आणि जरी असन, तर तुम्हाला त्याचं काहीतरी इच्छा झाली असेल किंवा ते पिढीनपिढी जर असेल. हं. मांढरा गावापासून थोडेसे दूर आहेत ते आणि तिथं त्यांचं स्थान आहे. स्थानही असताना मी आजपर्यंत कधीही तिथं जाऊन जर तुम्ही असं म्हणता तांत्रिक विद्या जर करायची ठरवलीच, जर त्या डोक्याने चालणारा असेल तर तो तिथपर्यंत पण जाऊ शकतो. पण जर त्यांना जर कळलं, की हा वाईट वृत्ती तिथपर्यंत बाबा जाऊनच देऊ शकत नाही. मी एवढ्या सुधीक स्वभावाची आहे. जसं काळूबाईचा छबिना निघतो, तसा दाऊजी पाटील पण त्यांच्यासोबत असतात. मग ते वाईट मार्गाला नाही ना जाऊन देऊ शकत एखाद्याला. जर त्यांचं जर नावच आणि तिथपर्यंत आहे, की त्यांचं एवढं की जर आपण असं म्हणलं त्यांना जर प्रसन्नच करायचं ठरवलं ना, बाबांचे अभिषेक म्हणा काही असू दे, तिथपर्यंत पण बघायला सुद्धा नशीब लागतं. आणि ते इतके इतके म्हणजे ना का इतके म्हणजे तुम्ही असं म्हणता ना, त्यांना लोक कुणी असं म्हणतं की तंत्र-बिंत्र. मी खरंच म्हणते ना, ते सात्विक आहेत. त्यांचं रूप असं ना, की साक्षात असं वाटतं की कुणीतरी पाठिंबा दिलाय आपल्याला. त्यांच्या मध्यंतरी जे पसरवलं गेलं होतं त्यांच्याविषयीचे काय. जर तुम्हाला माहितीच नसेल तिथपर्यंत जाऊच नका ना. दाऊजी पाटलाबद्दल असं ठरवलं गेलं होतं, की ते त्या विद्येनुसार असं. अरे, जर तुम्हाला माहितीच सांगूच नका ना. तर ते मी इतकं की पार मोर्चे-बिरचे काढले होते. हं. आणि खरंच आहे, जर दाऊजी पाटलांना जर तुम्ही उचकवलत किंवा त्यांची जर तुम्ही निंदा जरी करायची ठरवली, तुम्ही करू शकत नाही. त्यांच्या काठीची फटकार एवढे डेंजर आहेत, की ते तुम्ही सहन पण नाही करू शकत. आणि आता तर मला हे पण कुणी विचारलं जातं, की "ताई तुम्ही कुठे गेला, की तुम्हाला असं वाटतं का, की बायकांच्या अंगात दाऊजी पाटील येऊ शकतो?" तर माझं असं उत्तर आहे, जर त्या बाईनी कधी तिथपर्यंत पुरुषांचं वारच जर घेतलं नसेल, तर ते ठीक आहे ना. आणि प्रत्येक ठिकाणी जर मी गेले तर बायकांना खंडोबा सुद्धा घ्यायला लागलाय. मी या उत्तरास मी सहमत नाहीये. खंडोबा म्हणजे खूप कुलदैवत मानलं जातं ते महाराष्ट्राचं आणि प्रत्येकाच्या घरात आहेच आहे. जिथं आपण जेजुरीचा खंडोबा म्हणा किंवा कोणतेही. जिथं-जिथं ते गेले, तिथे-तिथे त्यांनी सगळं ठाण हे केलेलं आहे. पण एवढं मात्र आहे, ते एखाद्याला त्रास तर नाही ना देऊ शकत. तुम्हाला माहितीच नाही तर तुम्ही सांगताच कसं आहे एखाद्याला?
आणि तुम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन बायका सुद्धा इतका मूर्खपणा करतात की डायरेक्ट वारं-बिरं घेतात. मल्हार हम्म. आता आणि डायरेक्ट मल्हार पण आणतात, की जर त्या देवाला बघितलंत तुम्ही, तो इतका हे म्हणजे चांगला जितका आहे, तितका जर तो एखाद्याच्या पाठीमागे लागला, तर तो सोडत नाही. आता आपलं खंडोबाला वाचता हा असं बोला. रूप दिलं गेलेलं आहे, की बाबा मानलं तर सर्वांचं नाही तर कुणाचं नाही. आणि इतकं जागृत देवस्थान आहे ना ते. गणपूजा झाली किंवा देवाचं कुठलाही जरी मी बघितलं असेल, हम्म. सोमवती जेव्हा येते, तर मी खूप मी काय म्हणते, बायकांनी जरी ठरवलंच ना, तर त्यांनी मनोभावानी भक्ती करावी. हात जोडले तरी असं, पण तुम्हालाच कसं? आणि मग तिथपर्यंत आणि ते असं नाही की ते वार येण्याशी माझं हे नाही की बाबा ते कुठल्याही गोष्टीत मी त्यांना हे नाही करते किंवा ऑब्झर्वेशन करून नाही म्हणत की बाबा तुम्ही हे करूच नका किंवा माझी जेलेशी नाही कुणाच्या गोष्टींमध्ये की देव त्यांना यावाच नाही. घेता येतं नीट करा. पण तुम्ही एखाद्याला अशी वाईट पण नका की मला देव येतात म्हणून मी ह्या इथं सगळं. किती मीपणा दाखवायला लागते ती व्यक्ती आणि त्यांच्यासारखं कोणीच नाही. आता तर एक ट्रेंडच झालेला आहे. कुणालाही खंडोबाचं वारं येतंय. ते वारं त्या चालनेनुसार नाहीच आहे. कुणी येतो, जेव्हा हे घेतलं जातं तेव्हा देवाची जेव्हा आम्ही हे घेतो हजेरी, तेव्हा कुणी हजेरीत येतं. देवाची निंदा नाचक्की करू नका. देव जर पाठीमागे लागला तर तो वाटोळा केल्याशिवाय सोडत नाही. चांगला असेल तर तो चांगलंच करेल. जर तुम्ही खरेपणा दाखवलं तर खरेपणानेच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जेवढं खोट्याला मरण तितकं खऱ्याला मरण कधीच नाहीये. कारण की तो खरा आहे ना. अक्षरशः तिथं सगळे येऊन झुकतात त्याच्या पायाशी. माझं म्हणणं असं होतं की जसं तुम्ही सांगितलंय की खंडोबा किंवा दाऊजी पाटील हं, हे स्त्रियांमध्ये येत नाही का? हं, हं. नाहीच येऊ शकत. कोणती एवढी पवित्र स्त्री आहे? हां, मला पण नाही मानत. चला माझी पण गोष्ट घेऊन चालते. जर देवच जर यायचे असेल, तर त्यात देवासारखे पण गुण असतील ना. थोडे राक्षसीसारखे गुण असतील. आजकाल तू मिसरी लावणारी, तुझ्यात कसा गं धावजी पाटील यायला लागला? माझा बाबा, ज्याला मी माझं कुलदैवत मानते, ज्याला मी माझा घरातला एखादा असं म्हणजे रिलेटिव्हच मानते मी त्यांना. ते माझे कुणी वेगळे नाहीत. ते माझ्या घरात आहेत पण आणि अख्खं महाराष्ट्र त्यांना घरात पुजतं. तर तुम्ही आजकालच्या ह्याच्या चाड्या चुगल्या करणार, तर तुमच्या घरात घुसला. तुमचंच कसं घर त्यांना भेटलं, बाबांना सुधी स्थायिक म्हणून. एखाद्याची फसवणूक करता तुम्ही. तुम्ही असं म्हणता, की आमच्याकडे चेडोबा आहे, आमच्याकडे सगळं आहे. चेडोबाचे नैवेद्य सुरीक माहिती आहेत तुम्हाला? त्या चेड तुम्ही असं म्हणता ना, 52 लाख चेडे. 52 लाख शेडे. असे म्हणायला गेले तर भरपूर आहेत. नावं पण तुम्ही ऐकून असन, की अशाने असं, अशाने असं. त्या देवीने जर एका ह्याच्यातच हे केले असतील, हम्म. तर तुम्ही मला नाही वाटत, की तुम्ही पूजू पण शकता. अरे, पूजले जरी, हम्म. तर तो तेवढा हे पण असला पाहिजे ना, तितका तो शक्तिशाली पण असला पाहिजे. त्यांनी त्यांनी तेवढं करून पण दाखवलंय काहीतरी. तुम्ही जर वाईट पद्धतीने केलं, तर तुम्हाला तो प्रसन्न पण नाही होऊ शकत. आणि चेडोबाचं म्हणलं जातं, आज तर कुणीही सांगतं, की माझ्याकडे चेडोबा आहे, माझ्याकडे असं आहे. हा. एक माझा असं क्वेश्चन होता की छेडा की भरपूर जण म्हणतात की देव पण आहे. भरपूर जण म्हणतात की नाही तो भूतांमध्ये मोजला जातो. असं काय ते नेमकं काय आहे तो? भूतांमध्ये बोलायचं झालं तर चेडोबाला तुम्ही इथं तुम्ही रिलेटिव्ह करू शकत नाही. तुम्ही त्याला एक स्वरूप दिलेलं आहे. आजकाल कुणाच्याही घरी जावा देव घेऊन. कुणाचं पण नाही म्हणता येणार. बऱ्यापैकी असं पण असतं, की बाबा तिथपर्यंत नेऊन त्यांना सगळं द्यावं लागतं. त्यांचे काय असन ते नैवेद्य द्यावे लागतात. हम्म. तुम्ही त्या देवाला निंदू नाही ना शकत कधी. जर तुम्ही त्या घरात असताल ना, तर त्याचे रूल्स पण पाळावे लागतात. त्याला द्यावं तर द्यावंच लागतं. मग आमच्या ज्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आले, आम्हाला कोंबडं, बकडं हम्म. किंवा काय असेल, ते खाणं व अवर्जित आहे. आम्ही तिथे खातच नाही. मी तर स्वतः माळकरी आहे. हम्म. आणि तुम्ही तामसिक मध्ये कसं काय हे केलं? तामसिक मध्ये कसं काय गेलं? लोकं म्हणली होती मला पण, हम्म. की रक्तच चालतं किंवा बळी चालतो. जर खऱ्या मनातच ते असेल ना, तर त्या सिद्ध पण होतात. पण ते तुमच्या मनातच नसेल तर?
मग मी आपण या पण उत्तराशी हे आहे, की तुम्हाला जर मला असं कोणी विद्या प्राप्तच कशी झाली? विद्या जर प्राप्त करायची असली असती, तर आज तर आयुष्यात खूप जण आहेत. जो गुरुमार्गे गेला त्याचं कधीच म्हणजे तो कुठंच थांबला नाहीये किंवा तो चांगल्याच ह्याच्याने गेला. पण जेव्हा स्वतःत पॉवर यायला सुरुवात होती ना, तर तिथपर्यंत त्यांनी स्वतःला पण कंट्रोल केलं पाहिजे. मला कुठेही खाण्याशी सुद्धा वर्जित आहे. मी त्या ठिकाणी खाऊ शकत नाही, जिथे मला घरात पाय टाकल्या-टाकल्या कळतं, की ह्यांच्या घरात हे असं-असं चालतं. मग तुम्ही समजून जाऊ शकता, मी कुठल्या स्थितीबद्दल बोलते. त्या लोकांना तेवढं सुद्धा कळतं. आता तुम्ही तुम्ही असं म्हटले, की बाबा ते नसेल तर तुम्ही बोलूच कसं शकता, की माझ्याकडे ती आहेच. हं, ह्या उत्तरावर तुम्ही ठाम आहेत. तर मी ह्या उत्तरावर पण ठाम आहे ना मग. सात्विक पद्धतीमध्ये जर तुम्ही म्हणत असाल, की देवीला हे चाल आणि खरी ही अंबा माता ही दही-भातावरच प्रसन्न आहे. तिला पोळीचा आणि पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो. पण जर म्हणायलाच गेलं, तर हे होमात दहन होतं. अच्छा, जी बळी देतात. वर्षाकाठी जे होतं, हं. जेव्हा आपण बघतो, ते होमात होतं. पण त्याला आपण असं नाही ना म्हणू शकत, की वेळ लागली द्या एखाद्या जीवाला मारून तरी आपलं कधी चांगलं मी काय म्हणेन माझं रक्त देईन मी. जर मला मागितलंच ना, तिथपर्यंत असू दे, मी माझं रक्त द्यायला तयार आहे. एखाद्या मुक्या प्राण्याचा तरी का मी बळी घेऊ? बळच. तुम्ही बघितलं असेल एखादे असे उतारे केलेले असतात. माझ्या माझ्या आयुष्यात मी असे उतारे बघितले, जिथं ते केल्याशिवाय ते म्हणलेले ते रुजूच होत नाही. आणा एवढं सगळं, आणा डझनभर, आणा नारळ, आणा हे. त्याशिवाय ते होत नाही. खरं असेल तर चालव ना. सात्विक पद्धतीने का तुम्ही नरबळी देत नाही, बळी देत नाही? हां, अच्छा, काय असतं सात्विक पद्धतीने आता जर तुम्ही असं म्हणायला लागले, तर माझ्या गुरुनुसार जर मी चालायला लागलेच, तर मी तो बळी पण देईन ना मग. कवळं म्हणा, हं, अद्रक म्हणा, ऊस म्हणा, ते पण त्याच्यामध्ये येतात. बळीमध्ये. बळीमध्ये येतात. मग तुम्ही तो पण बळी दिला जातो. कवळं म्हणजे सगळं आलं. मी काय म्हणते तंत्रामध्ये सुद्धा चालताना तुम्हाला हे पण माहिती असू द्या, की तुम्ही कुठल्या पद्धतीने चाललाय. तुम्ही तिथपर्यंत बोलूच शकत नाही. सात्विक आणि तामसिकमध्ये जर बोलायला गेलं, तर तुम्हाला हे पण माहिती असतं पाहिजे, कोण तांत्रिक आहे आणि कोण मांत्रिक आहे. हं. अच्छा, तांत्रिक आणि मांत्रिकमध्ये काय फरक आहे? आता तसं जर म्हणायला गेलं, तर मला ती अशी म्हणायची, की तांत्रिक हा त्याच्या पद्धतीने चालतो. पण हे उत्तर मला हे वेगळंच वाटलं. मांत्रिक होणं म्हणजे लय मोठी गोष्ट नाहीये किंवा तांत्रिक होणं ही पण लय मोठी गोष्ट नाही. पण ह्यांचा फक्त यांनी खेळ केलता, की या गोष्टीला असं नाव द्यायचं आणि ते पुढे चालून तसं होत जाईल. जो खरा तांत्रिक आहे, जर तो खरंच त्या लेव्हलला गुरुच्या मार्गी जर चालला असेल, तर त्याला ही पण भीती असते. आपण जर हे वाईट केलं, तर दुसऱ्या मिनिटाला आपलं पण कुठेतरी वाईट होणार आहे. तू कुणाचं तरी कितीतरी लुबाडून घेशील. मग तुला त्याच्याने जास्तच हे करावं लागेल ना, जास्तच द्यावं लागतंय कुठेतरी. कुठं ना कुठं तर तुझा बरोबर. जिथं तू घेतोय तिथे तिथं द्यायला हां, लागणारच आहे. फेड तर आहेच. तेढ आहेच. बोलायचं झालं तर फक्त ह्यांनी एक नाव दिलेलं, की ह्याच्याने असं, ह्याच्याने असं. जसं तुम्ही बोलला होता मेलेडी माता, की आपल्या बहुतेक आपल्या इथं महाराष्ट्रात कोणाला माहिती नसेल, तर आपण त्या एका त्यावर पण बोलू शकतो, की काय आहे त्यांचं वर्णन, त्यांची कामगिरी, त्यांचं स्वरूप. तुम्ही तुम्ही प्रेक्षकांना असं म्हणायला गेलेच. हां. ज्या कुणी आता सगळ्या सिद्ध्यांमध्ये, हं, योगिनी सिद्धीमध्ये मातेचं खूप नाव आहे. मग त्याला आपण स्मशानी मेलडी पण म्हणू शकतो, सेठ मसानी पण म्हणू शकतो किंवा गुडगाणीची मसानी पण म्हणू शकतो किंवा शीतला मसानी. पण तुम्ही जर असं म्हणायला गेले, ह्या कोण आहेत? तर ह्या त्या देवाच्या प्राप्त करून पण भेटत नाही लवकर. आणि एखाद्याला जर त्याची हजेरी जर यायला लागली, तर इतकी मजबूत असते ना, जर कुणी खोटं जरी करत असेल ना, ती व्यक्ती अक्षरशः ती देवी कुणाचं ऐकू पण नाही शकत. इतकी भयावर असते ती. माझं फक्त एखाद्याने असंच केलं होतं, की बाबा, की खरंच आहे ना, तो तर काळा कपडा माझ्या डोक्यावर टाकला गेला. जेव्हा त्या हजेरीत ते माझ्या बहिणीने बघितलं का, की बाबा ही हजेरी अशी आहे. ती घाबरली होती 2 मिनिटं. तिला जे माझं रूप बघायला भेटलं होतं आणि त्याच्यानंतर ते तिला रूप दिसलं. ते
विचार पण करू शकत नाही, की अलौकिक होतं ते रूप. ती म्हणली, "मला असं रूप भेटलंच नाही बघायला कधी." इतकं. सांगत असेल जरी आपण मेलडी, तरी ती गूढ गामायची होती. हं, जिला आम्ही शीतला म्हणतो. हं. शीतला माता. शीतला सेट माझा आणि इतकं चांगलं ना, की ती ती तिच्या तिथे जिथं गेला तुम्ही, त्या रूटमध्ये जरी गेला, तिथं इतकं चांगलं आहे हे आहे ना निसर्गाचं हे, की तुम्ही सांगू तिच्या इथं वेगळीच प्रकृती म्हणजे तिची जी हवी व्हायची आता तुम्ही म्हणता कुणावर ती हवी होऊ शकते. कुणावरच होऊ शकत नाही ती. आता काय ना, आता घराघरातच यायला लागल्यात देव्या. तसे ह्या देव्या नाही येऊ शकत कोणाला. आणि प्रॉपर जर त्यांची भाषा जर बोलावी, ती भाषा पण कोणाला येऊ शकत नाही. देवीची पण एक त्या देवीच्या पण एक आहेत. त्या 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 त्यांच्या ह्याच्यातच येऊ शकतात. तुम्ही जसं म्हणलं, की मला ही देवी ती, ती देवी ती. त्या देवीचे शास्त्र पण माहीत नाहीये तुम्हाला. मेलडी माता नॅलचे उत्पादन झालेली जी हं. देवी, तिच्या मळापासून जो तिचा हे झालता, कोणाच्या तो हातपास? अवतार मेलडी मातेंचा. हां. आणि जिला आपण कुठलंही जर स्वरूप देत बसतो देवीला, की ही देवीचा तुम्हाला अर्थच माहिती का? त्या देवीचे शास्त्र माहिती का? ती देवी अशी येऊ शकत नाही कुणाला. हजेरी जर मजबूत यायला लागली, तर कुणालाही नाही ना मार खायचा बळच त्या हं. देवीचा जर मुद्दामून करत असेल तर. बरोबर. हावी होऊ शकते ती. ऐकत नाही त्या. उकळत्या त्याला तुम्ही हात घालून पुऱ्या काढणार आहेत? नाही. जर विद्याच तेवढी जर कडक असेल, तर तुम्ही ते करू शकता. विद्याच नसेल तर कसं करणार? हं. आता पर्सनली जर तुम्ही माझ्या आता एखादी म्हणलंच, की आता परीक्षाच घ्यायची हिची. करू शकते का? घालूच शकत नाही कोणी. पण ज्यांनी जो वेद केला असेल, तर तो उफ पण करणार नाही. जिथं गुजरात, हं. जिथं इतकी प्रचंड सेवा केली जाते. बरोबर. अगदी. बंगालमध्ये जसं देवीची दुर्गा माता, तसं हां, म्हणजे स्वरूप आहे ते गुजरातमध्ये पूजलं येस. जातं. आणि इतकं, की मातेला प्रसन्न जर करायचं झालं, 64 योगिनी तिच्या संगत अंगसंगीत असतात तिच्या. मग तुम्हाला ते पण माहिती नसेल, तर तुम्ही काय प्राप्त केलंय मग गुरूंकडनं? जर तुमचा गुरूंनी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, की "बाळा, तुला जर मी आता प्रश्न विचारला, तर तू काय बोलशील?" तर त्यांना बोलता येत नाहीये, तर ते करतील तरी काय? मातेला प्रसन्न करणं इतकं कठीण आहे. जर ती प्रसन्न झाली, तर अक्षरशः तलवारीचे सुधी घाव झेलावे लागतात जिभेवर. तर ते तुम्ही करणार असाल तर ती देवी घ्या. तिला प्राप्त करा. तिथपर्यंत जावा. नाहीतर जाऊ नका. जसं मी बघितलं, की जे तांत्रिक सिद्धी वगैरे करतात, की त्यांचा शृंगार वगैरे म्हणजे असा एवढा आगळा-वेगळा, एवढा भीतीदायक का असतो? भीतीदायक म्हणजे ती जेव्हा एखादी सिद्धी आपल्याकडे प्राप्त होती. हं. ऑफ कोर्स आपलं जे राहणीमान असतं ते बदलतं. मला जर एखाद्याने बघितलं तर साक्षात अंबा, साक्षात माता, हे मेरी माता असे. असं करून ते पाया पडतील. एखादा हिंदीतला असेल तर तो म्हणेल, साक्षात माता राणी आमची. असं करून तो आम्हाला पूजेल. पण जर तो आतमध्ये तसा आहे का प्रॉपरली, त्याला शृंगारातला जर पण कळत नसेल, तर त्याने तो शृंगार पण करावा नाही. शृंगार करत असताना जर आम्ही त्या सिद्धीतच चालतोय, तर आम्हाला तसंच राहावं लागतं. जर तुम्ही शृंगार सोडून जर राहत असाल, तर तो फक्त तुम्ही जेव्हा आपण विश्रांती घेतो, त्यावेळेस तो आणि त्यावेळेस पण तुम्ही काढून झोपलं तर ठीक आहे. जे तुम्ही जे तुम्ही जे तुम्ही तिच्यासमोर करसाल ते तुम्हाला ती दाखवेल. झोपेत असताना आपण एखाद्या स्वप्नात असतो. तेच स्वप्न जर घडलं तर. हं. शृंगाराची एक खरी ओळख आहे, की तो बघताना पण इतका चांगला पण आहे, इतका तेजवंत पण आहे. जर तुम्ही चांगला केला तर चांगला, वाईट केला तर वाईट. तांत्रिक असा बघितला तर तो भयावरच असतो. आता मला जर भेटलं तर 2 मिनिटं लोकं ऑब्झर्व्ह करत बसणार, का हे असं? पण त्याच्या मागचे रूल्स त्यांना कळणार नाहीयेत, की आम्ही आमच्या गुरुमार्गे चाललोय, की असंच बळच. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणूनच. आता बऱ्यापैकी सिग्नलवर जर तुम्ही बघितलं, साडी घालताना साडी पदराच्या खाली असते. जिथं आपण कधी नाव पण घेऊ शकत नाही. ते अंग दाखवले जातात. आपण
जो शृंगार करतो तो शृंगार बघून एखाद्याच्या अंगावर काठा तर नाही, पण एखाद्याला असं वाटलं पाहिजे की साक्षात जगदंबा आली किंवा स्वरूप येत आहे, असं ठेवण्यात कधी त्यांना योग्यता नाही वाटली. ती समानताच नाही ना त्यांच्यात ऐकून घ्यायची पण, की बाबा जसं ही काहीतरी वेगळं वेगळं करता करता ते इतकं वेगळं करतात की लोकांना ते चांगलं वाटत नाही. माझ्या बाबतीत तर कधी असे हेच नाही आले. मला सगळे लोक असं ओळखत असतील की ताई म्हणलं की बाबा देवीचं स्वरूप. मग देवीच्या स्वरूपाने पण देवीसारखंच राहिलं पाहिजे, तेव्हा ती देवी दिसणार. नाहीतर ती एखाद्या हाडळपेक्षा पण कमी नाही दिसू शकत. जर बोलायचं झालंच, तर आपण एखादा शृंगार करतो. तर शृंगारामध्ये माळ घालणं किंवा मुंडा माळ घातला. आता जी तुम्हाला ती मी केस सांगितली होती मुलीची. ती मुलगी मला बघून मुंडा माळ घालत होती. हं, माझ्याकडे जी एक केस आली ती मला म्हणायची, की "तुमची जी मुंडमाळ असती ना, हं. मला ती लय घालू वाटते." आणि तिने घातली पण. आणि त्याच्यानंतर ती घरातल्यांनी तिला असं म्हणायला लागली, की "हे काय घातलंय? आपल्या घरात असं चालतं का? तू तर ते घालून आली. मग ते काढून ठेव." काढून ठेवल्याच्या नंतर अक्षरशः ती पोरगी टप्पी बाय टप्पी उडत होती झोपीतनं, बेडवरनं. आपण जेव्हा ज्या गोष्टी माहिती नसतात त्या घालून येतो, कुठल्या-कुठल्या स्थानांवरनं. तर ती म्हणली, "मला या ठिकाणी मी गेलते, तिथं मला ही माळ दिसली, मी गाठली. मी त्या-त्या ठिकाणी आले, ज्या ठिकाणी मला कधी जायचं पण नव्हतं." तर ती गेलती कोकणात आणि तुम्हाला माहिती आहे जास्त प्रकारे कोकणात त्या केल्या जातात विद्या, प्रक्रिया केल्या जातात. तर ती म्हणली, "मी ज्या प्रक्रियेला बघितलं होतं, त्या झाडाला अक्षरशः बाहुली गाठली होती. ठोकली होती ती बाहुली. त्याच्यावर फोटो-बिटो होता एका महिलेचा." असं-असं तिने मला सांगितलं, की ठोकून ते असं-असं प्रक्रिया केलेली आहे. हं. आणि त्याच्यानंतर ती मला तसं म्हणल्याच्या नंतर मग मी जेव्हा तिच्या घरात जाऊन बघितलं, तेव्हा ती मातीने तिच्या खुंटीला टाकली होती ना. आणि जिथून ती हवीच होते जिथपर्यंत तुम्ही जर येऊन देताय, तर मग काय? तुमचा अर्थच नाही ना जगण्याचा पण, की बाबा तुम्ही असं-असं करताय आणि घरात त्या-त्या गोष्टी आणताय. मग तुम्ही घरात त्यांना पण त्रास देताय ना तुमच्यासोबत. शृंगार जर करायचा ठरवलाच मी, तर तो मी शृंगार ठरवून नाही करणार, की मी हे गाठलंय. त्या-त्या गोष्टी मला पण सांगणं वर्जित आहे. असंही असतं. सांगू नाही शकत मी काही-काही गोष्टी. जर तुम्ही पट लावताय किंवा त्रिपिंडी सुद्धा लावताय किंवा त्रिकुंड लावताय. तेव्हा ते कुठल्या मार्गानुसार, गुरुमार्गानुसार चालताय किंवा कुठल्या तुम्ही जर असं म्हणला, की ते शिव-पार्वतीचं मिलन आहे. तर तो पटाचा असणार. त्रिपुंड म्हणतो आम्ही त्याला. आता बऱ्यापैकी तुम्ही असं म्हणता ऋषी असन किंवा एखादा तांत्रिक जरी असला, तोही तो इथनं जास्त भावुक मानला जातो किंवा तो इथून जास्त कॅप्चर करतो. तर ते तिथपर्यंत कॅप्चर करण्यासारखं पण असावं ना. एखाद्याला असं वाटलं नाही की पाहिजे की बाबा का आहे? असा ती असं तिलक तर मी कधी बघितलं पण नाही किंवा मी तर तिलकच म्हणेन कारण की माझ्याप्रती तो माझा तिलक आहे. हं. जेव्हा साक्षात जगदंबा असते, तेव्हा ते जगदंबा सारखंच स्वरूप वाटणार तुमचं. पण तर ते भयावर असेल तर ते वेगळंच वाटणार. अशा ह्याच्यामध्ये सुद्धा मी कुठल्याही म्हणजे कुठेही आपण असं म्हणतो, जिथं लो लोकांमध्ये जो आपण प्रवास करतो, तेव्हा कुठलाही व्यक्ती मला असं वेगळं तर नाही ना मानत. जो वेगळा मानतो म्हणतो, की बाबा थोडंसं वेगळा दिसतात, डिफरंट आहे काहीतरी, पण आपल्यापेक्षा वेगळ्या तर नाही ना त्या. हो का? लोकांमध्ये जेव्हा आपण प्रवास करतो, तेव्हा कुणाला असं वाटलं नाही पाहिजे, की हा बहिरूपी आहे म्हणून, की हा असंच आलेला आहे. आमच्यात त्याला बोडका म्हणतात, की काहीच नाहीयेत त्याला त्या तशा व्यक्तीला, जो फक्त मुद्दामूनच घालून फिरतोय. ज्याला कधी म्हणतात ना ज्ञानच नाही कुठल्या गोष्टीचं. तुम्ही लोकांना ह्या गोष्टीबद्दल काय संदेश देऊ शकाल, की तंत्रविद्येबद्दल म्हणाल, की तंत्रविद्येचं करायची हां, बंधूपणाबद्दल म्हणाल, की काय नेमकं काय देऊ शकाल? बंधूपणा लगेच कळून पण येतो. खरं रिअलसाठी. आता तर असं म्हणतात ना, लहान पोरगं सुद्धा ओळखायला लागले, कोण खरं आणि कोण खोटं नाही. देवीला खरी ओळख सांगायची गरज नसती. तसं एखाद्या तांत्रिकाला त्याची ओळख सांगणं इतपत पण तो योग्य त्याला कुठेतरी त्याला असं एक असतं, की बाबा चल मी कशाला सांगू? आता तर फेमस होण्यासारखे पण आलेले आहेत रील्स. मी तांत्रिक आहे, माझ्याकडे एवढे-एवढे देव आहेत. त्याच्यानंतर मी चाललोय. माझं लय चांगलं चाललंय. त्याच्यावर लय भारी. मग त्याच्यानंतर तुम्ही
प्रसन्न, मसोबा प्रसन्न, असं असं करू नये. मसोबा प्रसन्न, मसोबा तू करू पण नाही शकत प्रसन्न. जर तुम्ही असं म्हणला कुणी उठतंय सुटतंय साडी घालतंय, उठतंय सुटतंय देव बनतोय, उठतंय सुटतंय तांत्रिक बनतोय, उठतंय सुटतंय देवाधिकाचा काढणारा बनतोय, की बाबा माझ्यासारखं कोणी नाही, साधू संत कोणी नाही. एखादी उत्कृष्ट व्यक्ती जर असेल ना 2 मिनिटात खाली करू शकते यांना, जर ती त्या लेवलचा अभ्यास करून आली असेल तर. म्हणून तुम्ही बोलताना पण विचार करा की कुणासमोर कोण आपल्याला कैचित पण धरू शकतं. जनरल नॉलेज किंवा हे असं सगळं जर तुम्ही ठरवून मांडलात की मी चल झालोय आता, मी परिपक्व आहे, होऊच शकत नाही. तितक्या तंत्रसिद्ध्या पण आधी करायला शिक. बोंधूपणा जर एखाद्याने करायचं, आणि तुम्ही असं म्हणता ना बोंधूपणा पण जास्त वेळ टिकत नाही, कारण की लोभ जास्त असतो त्यांच्या मनात, तर लगेच दिसून पण येतो तो. बरोबर. आणि नजरेला नजरच मिळू शकत नाही ना. मी कुठल्याही देवस्थानाला गेले तर मी बघितलेलं आहे, ज्याला कळत नाही तो पण लुंगी घालायला लागलाय, ज्याला मिऱ्या पण पाडता येत नाही. माझ्या गुरुच्या मिऱ्यातनं सुद्धा त्यांचा पाय दिसत नाही, इथपर्यंत मी गॅरंटी देऊ शकते. माझ्या गुरुवर मला काय आहे की तिथपर्यंत त्यांची साधना आहे. त्यांनी जे मला कुंकू दिलेलं आहे लावायला सुधीक माथ्यावर, त्याच्या सुधीक ती पॉवर आहे. त्यांच्यात त्यांची ती त्यांच्यात त्यांनी केलं ती साधना आहे, त्यांची पवित्रता आहे. त्यांनी मांडलेले जे माझ्या अ, जे देवांविषयी जे विचार आहेत ते आहेत. ते घेऊन चालतो आम्ही पिढ्यानपिढ्या आम्ही संचार मी कुणाला देऊ शकत नाही बळपण. मला जर कोणी असं म्हणलं, "ताई मला हा देव पाहिजे नाही." तुम्हाला मला तर असं की मला आता करोडो रुपये द्यायला तयार आहे. पण मी का देऊ? माझी सिद्धी जाईल ना तुमच्यामुळं. मी हे धरून चरून चालले तर. असा जर विचार करून चालला तर म्हणतात ना, ते कमी आणि ज्ञानमेळाचं आता तुम्ही ते म्हणतात प्रमाण जास्त आहे. बरोबर. मी अगदी. जर असं म्हणत बसते, की माझ्यात विद्या आहे बाबा, चल मी ह्याला मंत्र देते, हा झाला सिद्ध, हा झाला माझा शिष्य. आणि आता तर हे भरपूर प्रमाणात चालू आहे. तुम्ही ज्या समाजात राहताय, भारत देश असा आहे, की लोकं म्हणतात, की तो ह्या-ह्या ठिकाणी लगेच बळी पडतो, ह्या-ह्या ठिकाणाला. मी म्हणेन का पडेल तो? जिथं भवानीच प्रसन्न होती आमच्या छत्रपती महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी गळ्यातच तिला धारण केलती. ती लोकं बळी पडत जरी असली किंवा लोकं म्हणत असतील, की त्या आता जी पिढी चालली आहे, ती म्हणत असतील, की आम्ही बळी पडतोय. तर तुम्ही तुमच्या विचारानुसार जो खरा असेल तो बळी कधीच पडत नाही. तो म्हणतो ना आपण म्हणतात, की साक्षात जगदंबा त्यांनी प्रसन्न केली होती. प्रसन्न केलं ते त्यांनी. मग त्यांनी लोभच ठेवून केलती का? भवानीने तलवार दिली. पण मी म्हणते लोकांकडे आता ती तलवार असली पाहिजे, जे खोटे त्यांची जीभ छाटावी देवीनी. मी तां मी जरी म्हणत असेल मी तांत्रिक आहे, मी मांत्रिक आहे, मी सगळं आहे, मी मी सात्विक विद्या मी असं मी तसं. काय माहिती आहे का तुला? कुणी असं विचारल्याच्या नंतर? कुणी म्हणायच्या आधी आपण म्हणणार आहे, हे पण त्याला कळलं. लय योग्य आहे. लय योग्य आणि त्याच्या मनात त्यांनी हा विचार ठरवला पाहिजे, की जर तुम्ही त्या विचारावर महाराजांच्या जर विचारावर चालला असाल तुम्ही, गनिमी कावा पण असू शकतो त्याच्यात. महाराजांचं एक ब्रीदवाक्य आहे. त्यांना कधीही कुणाचा अपमान सहन होत नव्हता आणि जास्त करून महिलांचा. आणि ते जर महिलाच बळी पडत असतील, तर त्या महिलांना मला एवढंच सांगायचंय, जर तू देवाची निंदा केली, तर तुझा दंडावल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराजांनी जर महिलेला असंच जर सांगितलं असेल, कुणाच्या घरात जाण्याच्या आधी, जर तू सून म्हणून चालली आहेस, तर तिथं तुझा राग, रुसवा, तुझा खाष्टपणा सगळा सोडून एखाद्या घरात नीट जा राहायला. जर तिथं जर तिचा अपमान होत असेल, तर दुर्गा बनायला पण कमी नको करू, चंडी बनायला पण कमी नको करू. पण एवढं मात्र आहे, जिथं जे आहे, तिथंच ते करून चाल. आणि त्यांनी महिलांविषयी जर आदर दाखवला असेल, तर तिथं जिजाऊ तरी एखाद्या तरी असू शकतेच. मग काय. आमच्या माँसाहेब म्हणतो आम्ही त्यांना. माँसाहेबांना जर आम्ही म्हणलंच, साक्षात जर जगदंबा बघायची असेल, तर माझ्या रूपात बघू शकता तुम्ही ती. की कशी चालते आणि कशी नाही. जर तिला तलवार उचलायची माहिती आहे, तर तिला ती तलवार एखाद्या महिन्यात मावून पण ठेवू शकते ती. अजून आणि जर जास्तच काही बोलायचं झालं, तरी आपण त्या
त्या ठिकाणी राहताय, हम्म. ज्या ठिकाणी राहायला सुद्धा एक नशीब लागतं. छत्रपती संभाजी महाराजांची भूमी, रामभूमी. छत्रपती संभाजी महाराजांचं जेव्हा नाव येतं, तेव्हा आमचे जे आम्ही ज्यांना कुलं मानतो, जेव्हा आमच्या जीवापेक्षा पण जास्त मानतो, जिथं आम्ही सीताराम म्हणल्याशिवाय पुढे जात नाही आज पण, तिथं तुम्ही असं म्हणूच शकत नाही की आमच्या आमच्या इथं ठिकाणी असं चालतं. सगळ्यात मोठे मूर्ख आहेत तुम्ही जर असं म्हणत असताल की आमच्या इथं हे येतं ते येतं. एखाद्याला देव येत असन तर तो सात्विक पद्धतीनेच येत असन आणि तो गुरुमार्गीच येत असन. जर बळच जो तो देवाची निंदा करायची तर आपलाही धंदा झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्यात. आणि खेळ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण रामभूमी ती ते माळ सुद्धा शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये होते. कवड्याची माळ स्वतः धारण केली हा, छत्रपतींनी, कवड्याची. माझ्या महाराजांनी. ती उगच का ते त्यांच्या छत्रछायेत राहतोय ना, तर त्या कवड्याच्या माळेचा सुद्धा आदर करायला शिका. त्याला म्हणतो ना आपण सर्व मांगल्य मांगल्य शिव सर्वात साधिका शरण्य गौरी नारायणी नमोस्तुते. तिथं जर त्या जिथं तुम्ही तो स्तोत्र बोलताय, मंत्र बोलताय किंवा देवीचा एखादा मंत्र जपा बोलताय तुम्ही, इतक्या आदराने त्यांनी नाव घेतलेलं आहे त्या देवीचं. जिथं अंबाच ज्यांना प्रसन्न आहे, ज्याला भवानी प्रसन्न आहे, तो कधी म्हणतात ना अजय अमर. तो कधीच खाली पडू शकत नाही. म्हणजे खोट्यापणाने गेलो तो तसाच जातो. आपल्या भूमीला कधी कलंक लागून देऊ असं काहीतरी करू नका. आणि जर जे राहत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांनी काय आता खेळच मांडलेला आहे देवाचा. कुणी तोळा घेईन, कुणी 2 तोळे घेईन. पण कुणीतरी तोळ्यासारखं ज्ञान देईन असा गुरु कुणाला नकोय. आणि ते गुरु माझ्याकडं म्हणतात ना, मी भाग्यवान आहे मी त्या गुरूंच्या म्हणतात ना, जिथं छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि रामांच्या आधारावरती जे काही त्यांनी जे आज त्यांची जी एक ओळख निर्माण केली आहे आणि खरंच खोटं नाही बोलत ओळख तर नाही म्हणत ओळख तर नाही म्हणता येणार. ती ज्यांनी त्यांची जी प्रतिष्ठा आहे त्यांच्या लोकांच्या मनात जी आहे त्यांची, ती कुणी करू शकत नाही. आणि जे म्हणतात ना, जे मला लाभलं, जे कधी भेटणार पण नव्हतं कुणाला, ते माझ्याकडं खूप महत्त्वाचे आहेत. माझे गुरु माझ्यासाठी लय महत्त्वाचे. मला दुनिया नाही महत्त्वाची. कारण की तुम्हाला पण माहिती आहे. आमच्या रिलेटिव्हमध्ये कोणी नसलं तरी आमचा आम्हाला गुरु शेवटपर्यंत असतो. मग विचार कोणी ऐकून घेऊ, अगर नको घेऊ. पण तो पण विचार करा आणि काही 2 पैशासाठी कुणाकडे जाऊ नका, की ह्याचं असं बघितल्याच्या नंतर माझं चांगलं होईल. जिवंतपणी जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल, तर तो तुमच्या गुरुच्या रूपात बघा. पण गुरु पण तसा असू द्या. त्या गुरुकडे पण जाताना या ह्याच्याने जावं, की तो गुरु पण किती विचाराने चांगला चालतो. जिथं देवीचे त्याला वेद माहिती नाही, तो घनमाळ करतोय. फक्त पैशासाठी. वारे दुनिया. मंत्र एखादा म्हणून दाखव फक्त. आणि तुम्ही जर मला म्हणल्याचा मला तुम्ही जर म्हणला, की तुम्ही मला जर ठरवून जर बोलले आणि जर तुम्ही मला कुठल्याही गोष्टीत जर ठरवून जर माझ्या इतपत तोंड द्यायला तुम्हाला कधीच येऊ शकत नाही. कारण की म्हणतात ना, टीनेजरमध्ये ते करून दाखवलेले मी जे तुम्ही करू पण नाही शकत. मी हेच म्हणेन, स्वतःवर विश्वास असावा आणि नंतर दुनियेला तोंड द्यायला जावं. स्वतःत मेन आहे ना, सात्विकता स्वतःत असली पाहिजे. तेव्हा ती आस्तिकता वाटते लोकांना. नास्तिक नाही वाटले पाहिजे लोकांना तुम्ही कधीच कुठेही गेले तरी. ज्या लूकनुसार तुम्ही चालता त्या लूकनुसार राहावं पण. जिथं तुम्ही देवीच्या टिक्के लावता तसंच राहावं. जिथं स्मरण आपण बैठकीत गेल्याच्या नंतर जसं आपल्या स्वामींचं स्मरण लावतात. तर स्मरण करून राहावा, की मी कधी बळीच नाही पाडणार आहे त्या लोकांना. त्या देवऋषांना जे बळच देवाचं नाव घेऊन कमवायला लागलेत. आता तुम्ही असं म्हणायचं झालंच तर माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे नाही का, जिथं मी एकदा बसले होते ना, ज्या ठिकाणी जागरण गोंधळ चालू होतं. तिथे तो एक बाबा मला काय म्हणला, की "हे खोटं आहे." आज मी त्याला शोधते. वेळोवेळी शोधते मी कुणाच्याही जागरण गोंधळात, कुणाच्याही कार्यक्रमात, की कुठं तो मला दिसेल का? तो ज्या अर्थाने मला असं बोट करून बोलला होता ना, त्याच हाताने तो माझा बोट पण धरू शकत नाही. मी इतकी मुठी बांधलेली आहे. मग त्यांनी ते बोट पण धरून दाखवावं परत. सुतापासून स्वर्ग जर बघायला जासाल, तर तुमचा नायनाटच होऊ शकतो. तुम्ही जर
पातळी बघायला गेलं तर पातळी कुणीच कुणाची बघू नाही शकलेली. जर खोडच मी चांगलं केलंय ना, तर म्हणतात ना त्याचं झाड पण खूप छान येणार आहे. त्याचं खोडच चांगलं नव्हतं. त्याची खोडच तशी होती, की कुणाच्या पण कार्यक्रमातून खोड करायची. कुणाची पण खोडी करायची. बळच कुणाचं पण वाटायला खोटं किंवा खरं बळच कुणाचं पण खोटं जरी असेल तरी खरं ठरवायचंय. बोलायला शिक रे आधी मी तर एवढंच सांगेन त्याला, कधी बघत असशील तर बोलायला शिक आधी आणि मी तर म्हणते तोंडाने तोंड लावायला शिक. खोडी करायला शिकू नको. खोडी करशील तर तुझी पण खोडी निश्चित ठरलेली आहे कुठेतरी. अशा प्रकारे माऊलींकडं खूप काही आहे बोलण्यासारखं. आणि हां, की आता तर आपण थांबूयात. तुम्हाला जर अजून काही ऐकायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आपण परत एकदा त्यांना बोलूयात. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाकाली.